पर आदरणीय सुप्रियाताई देखील उपस्थित आहेत. त्यांच्या मातोश्री देखील श्रीमती सुषमाताई अभंग या देखील या फायनलच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत. क्या गेंदबाज करेंगे शिकार या बल्लेबाज करेंगे बल्ले बल्ले। दोस्तों आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2026 का ग्रैंड फिनाले और ग्रैंड फिनाले में के लिए दो टीमें तैयार हैं। तो दोस्तों चलते हैं पहले ऑफिशियल की तरफ। हमारे ऑफिशियल रेडी है समीर जोशी और अक्षय निर्मल। जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं सभी जोशी और अक्षय निर्मल। और लेडीज एंड जेंटलमैन प्लीज वेलकम जंजीरा फाइटर एंड पुरंदर किंग। हमारे गेस्ट हमारे साथ रहेंगे आज आरिफ भाई और टूर्नामेंट के आयोजन करता सचिन जी ढोले साहब। सभी का हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। प्रहार प्रीमियर लीग 2026 सीजन 14 अपलेटेड बाय आईएसपीएल सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड और आखिरी घमासान के लिए जंजीरा फाइटर और उसके साथ पुरंदर किंग तैयार है हौसले के साथ इसको ट्रॉफी को जीतने के लिए। यह खूबसूरत ट्रॉफी जिसका आपने बेसब्री से इंतजार किया था वो ट्रॉफी आपके स्क्रीन पर है। टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त आपके स्क्रीन पर सचिन जी ढोले साहब और अरे भाई आपका भी स्वागत है। दो टीमें बहुत बड़ा सपना लेके इस मंच के साथ जुड़े हुए हैं। यह खूबसूरत ट्रॉफी 14वां संस्करण कौन जीतेगा वो देखने वाली बात है। तो दोस्तों ये शानदार मुकाबला डीजे मास्टर आपको रुकना है। जंजीरा फाइटर और पुरंदर के बीच आज के दिन का ये तगड़ा मुकाबला कमाल का मैच होगा उसमें कोई संदेह नहीं है। थैंक यू डीजे मास्टर आपको रुकना है। फिलहाल इस वक्त अगर देखें तो चिक 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 वेलकम बैक। सभी का स्वागत है प्रहार प्रीमियर लीग 2026 के इस घमासान में। और आप देख सकते हैं हमारे साथ रीस्टार आरिफ भाई मौजूद हैं। हमारे सारे मेहमान टूर्नामेंट के आयोजन करता सचिन ढोले साहब उनका पूरा परिवार और सचिन ढोले साहब एक बहुत बड़ी फैमिली आपकी है। तो मैं एक बार फिर आपको जंजीरा पुरंदर किंग हमारे मेहमानों के लिए जोरदार तालियों की आवाज आनी चाहिए। अरे भाई आपका भी स्वागत है। समय हमारे पास बहुत कम है। मैं दो कप्तानों को देख रहा हूं। ट्रॉफी को आप छोड़ना चाहेंगे या पकड़ना चाहेंगे उठाना चाहेंगे? जी हाँ, इस वक्त मैं अरे भाई आपको दरख्वास्त करना चाहूंगा थोड़ा सा आगे आइए। सचिन जी ढवले साहब आपको मैं एक बार फिर आगे बुलाना चाहूंगा। आणि त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी जंजीरा फाइटर आणि पुरंदर किंग। जोरदार टाळ्यांचा गजर आपल्या कॅप्टनसाठी। वेलकम बैक। एक बार फिर सभी का स्वागत है प्रहार प्रीमियर लीग 2026 का ग्रैंड फिनाले। पुरंदर किंग के कप्तान हमारे साथ रेडी है। दूसरी तरफ जंजीरा फाइटर के कप्तान भी तैयार है। और आरिफ भाई मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा आपके करकबे से होगा टॉस। एकेडमी की डिमांड फाउंडेशन आ गया। पुरंदर किंग के कप्तान के चेहरे पर मुस्कुराहट देखिए। टॉस जीता है क्या फैसला होगा? काय निर्णय घेणार आहे? क्षेत्ररक्षण करू।
अतिशय महत्त्वाचं. त्याचं कारण सायंकाळची वेळ असल्यामुळं मला चेसिंगला सोपं जातं. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय ज्या पद्धतीनं आतापर्यंतचा प्रवास झालाय. सॉरी. हां नक्कीच सर. मी पहिले कॅप्टन चालू आहे. सचिन ढवळे सरांच्या या आयोजनाबद्दल काय सांगा? तर ॲज युजल त्यांचं नेहमी एव्हरग्रीन असतात. त्यांना सदाबार म्हणायचंय, बरोबर ना? सदाबार. सर तुम्ही सांगू शकता आयोजनाबद्दल ज्या पद्धतीनं एकाच वर्षामध्ये 2 सीझन केले जातात, काय सांगा? सर नक्कीच आयोजन खूप छान करतात सर. आणि वर्षात 2 सीझन करणं कोणाचंही काम नाही आहे. मी सकाळी देखील पहिल्या मॅचला बोललो होतो, मोठे मोठे नेते सुद्धा एवढं करू शकत नाही जे सर करतात. आणि यासाठी सरांचं बोलावं तेवढं आणि मानावं तेवढं आभार कमीच आहे. दोन्ही टीमना शुभेच्छा असतील. पुरंदर किंग्ज संघाला टॉस जिंकला, त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला पुरंदर संघाला करायची आहे इथे बॅटिंग. थँक्यू सो मच. टाळ्यांचा गजर करूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन आपण सन्मानपूर्वक मंचाच्या दिशेने जाण्यापूर्वीच दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. अरे भाई मैं आपको रिक्वेस्ट करना चाहूंगा, आइए. प्रहार प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा महासंग्राम पुरंदर किंग आणि जंजिरा फायटर या 2 संघांदरम्यान फायनलचा अतिशय महत्त्वाचा मॅच. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. जंजिरा फायटर इथे खुश असतील कारण त्याने खूप चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. पुरंदर फायटर देखील खुश असतील कारण या अंतिम सामन्याचा त्याने टॉस जिंकलेला. हे फोटोग्राफ आणि त्यानंतर मान्यवरांना मी विनंती करेन आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर मंचावरती पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं आहे. प्रथम स्पोर्टवरती आपण ही सगळी दृश्य सध्या पाहत आहे. 10 कॅमेऱ्यांचा वापर प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट हाय क्लास. एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये अंतिम सामना सुरू होणार आहे. ग्रँड फिनाले आपण बघणार आहोत. प्रहार प्रीमियर लीग 2026 हा क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा उत्सव आहे आणि त्याचे शिल्पकार आदरणीय सचिनजी ढवळे साहेब. आपल्याला विनंती करेन पहिल्यांदा इथे आता जंजिरा फायटर टाळ्यांचा गजर दोन्ही बाजूला होत राहील. पुरंदर या बाजूला आहेत, टॉस जिंकलेला आहे. मान्यवर शुभेच्छा देत आहेत हरिभाई आणि त्याचबरोबर सचिनजी ढवळे सर या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे उद्घाते. प्रचंड उत्सुकता असते, प्रचंड आतुरता असते या स्पर्धेची. अगदी चातक पक्षाळी ज्याप्रमाणे पावसाची वाट बघत असतो ना, तशाच पद्धतीनं आपण प्रहार प्रीमियर लीगची वाट बघत असतो, प्रतीक्षा करत असतो. आज पहिला फायनलचा मॅच. स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, एकूण 800 खेळाडू या स्पर्धेचा भाग बनलेले आहेत. ISPLचं स्टिकर लागले आहेत, त्यामुळे या स्पर्धेचं वजन देखील वाढलेलं आहे. हरिभाईला विनंती करेन. आता दुसऱ्या बाजूला पुरंदरचा संघ आहे. पुरंदर जबरदस्त कामगिरी आपण केलेली आहे. आता या दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिकडे टाळ्यांचा गजर जरा कमी होता, टाळ्यांचा गजर करा. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. आता मान्यवरांना विनंती करेन, हा फायनलचा मॅच आहे. पुरंदर तुमचा पण मला आवाज ऐकायचा आहे, पण मान्यवर सर्वजण सन्मानपूर्वक आपण पुन्हा एकदा व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. आपले ऑफिशियल फक्त तुम्ही थांबायचंय, पुरंदर तुम्ही थांबायचंय. दुसरी टीम आपण चला, अत्यंत महत्वाचा मॅच. तुमचा पण आवाज. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. डीजे मास्टर टायटल सॉन्ग या ठिकाणी अपेक्षित आहे. टायटल सॉन्ग या ठिकाणी वाजवा. टायटल सॉन्ग या ठिकाणी उद्या. डीजे मास्टर कम ऑन. प्रहार प्रीमियर लीग 2026 सीझन 14 क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा उत्सव आपण या ठिकाणी पाहतोय. फायनलचा जेता विजेता कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर अगदी काही क्षणातच.
प्रहार प्रीमियर लीग 2026 सरांचा पूर्ण परिवार फायनलचा अत्यंत महत्त्वाचा मॅच. अगदी थोड्याच वेळात स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा मॅच असेल. सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट ज्याने संपूर्ण भारतामध्ये जबरदस्त खेळ आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फायनलचा मॅच देखील महत्त्वाचा असणार आहे. प्रथम स्पोर्टवरती ही सगळी दृश्य सध्या सिंहगडच्या अत्यंत सुंदर ग्राउंडवरून आपण पाहताय. डीजे मास्टर गणेश आणखीन एकदा टायटल सॉन्ग आणि त्यानंतर पहिला फायनलचा मॅच ग्रँड फिनाले लाईव्ह ॲक्शन प्रथम स्पोर्टवरती. थँक्यू डीजे मास्टर. प्रहार प्रीमियर लीग 2026 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. जंजिरा फायटर पुरंदर किंग या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना अगदी थोड्याच वेळात सुरू होईल. बॅटर चला मैदानावरती, पंच मैदानावरती दाखल झाले, टीम मैदानावरती दाखल झालेली आहे. बॅटर मैदानावरती अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील. आणि जेव्हा सामन्याला सुरू होईल त्यावेळेस दिग्गज समालोचक आपल्याबरोबर असतील. या भागातील टेनिस क्रिकेटच्या पटलावरील अलंकारिक भाषेमधनं तुम्हाला सातत्यानं अतिशय अमोघ वाणीने रिझवणारे नरेशजी ढोमे सर. गेले म्हणजे 6 पासून ही स्पर्धा सुरू झाली, आत्तापर्यंत 12 तारीख आहे. सातत्यानं त्यांचा आवाज तुम्ही या सिंहगडच्या मैदानावरती ऐकला. आणि विदर्भच्या क्रिकेटसाठी ज्याने समालोचक म्हणून खूप चांगलं काम केलं, त्या पलीकडे तिथलं क्रिकेट खूप मोठं व्हावं याचा एक प्रामाणिक प्रयत्न ज्या मित्रांनी केला आहे तो ओमी आमच्याबरोबर आहे समालोचन कक्षामध्ये. या दोन्ही मित्रांचा आवाज आपण या अंतिम सामन्यासाठी ऐकणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद कुणाल सर. खेळपट्टी आज रणभूमी झाली, घामात मिसळले स्वप्न हजार, हातात बॅट डोळ्यात ज्वाला, आज ठरणार इतिहासाचा वार. गेले 7 दिवस आपण क्रिकेटचा थरार मैदानामध्ये अनुभवलाय, क्रिकेटचा आनंद या मैदानातून घेतलेला आहे. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सचिन ढवळे सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव. खरं तर प्रसिद्धी मिळवायची हा विचार बिलकुल नाही, कारण सचिन ढवळे सर त्यांच्या क्लासेसच्या माध्यमातून, त्यांच्या अमोघ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या ज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात पोहोचलेले आहे. महाराष्ट्रातलं असं एक गाव नाही की जिथे सचिन ढवळे सरांना ओळखणारं नाव नाही. त्यामुळं त्यांचं आधीच ते प्रसिद्ध आहे. त्यांचा यूट्यूब चॅनल जो आहे, जो 6,50,000 सबस्क्रायबर आहेत, ज्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर जर लाईव्ह आले त्यांच्या क्लासेससाठी तर 50,000 विद्यार्थी त्यांच्या लाईव्ह क्लासेसचा लाभ घेत असतात. अनेक विद्यार्थी त्यांच्या आज विविध सरकारी आस्थापनांमध्ये सेवा करतायत आणि त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आधीच खूप मोठी आहे. टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये फक्त या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या थोड्या तणावातून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी प्रहार प्रीमियर लीगची उभारणी केली आणि मग हळूहळू ऑल इंडिया ओपनकडे आले. सुरुवातीचे वर्ष थोडेसे कठीण होते, तिथे टीम्स आल्या नव्हत्या, पण मागचे 5-6 पर्व सातत्यानं आपण ऑल इंडिया ओपन बघतोय. सरांनी नेटाने ही स्पर्धा पुढे चालू ठेवलेली, जिद्दीने ही स्पर्धा पुढे चालू ठेवलेली आणि आज
राज्यातील देशातील अनेक मातब्बर खेळाडूंच्या उड्या इथे पडत आहेत. तर टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना ज्यांनी खूप मोठे स्टेज सातत्याने दिले, खेळावरती प्रेम करणारे एक उद्योजक सन्माननीय बंडूशेठ भोसले आज इथे उपस्थित आहेत. विजय महाडिक यांच्यासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आणि इथे सचिन भोसले यांच्यासाठी देखील 2000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जमा केलेलं आहे. मी बंडूशेठ भोसले सरांचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. ही आहे जंजिरा फायटर्स. या स्पर्धेमध्ये जंजिरा फायटर्सने या अगोदर देखील विजेतेपद संपादन केलेले आहेत. त्यांचा खेळ बघितला आपण तर 2008 साली, माफ करा 2008 साली नाही, प्रहारच्या 8व्या पर्वामध्ये जंजिरा हिटर्स हे नाव त्यावेळेस त्यांचं जंजिरा हिटर्स होतं, ते विजेते होते. त्याच्यानंतर प्रहारच्या 9व्या पर्वामध्ये सुद्धा जंजिरा फायटर्स विनर्स होते संयुक्तरित्या. त्यामुळे 2 वेळा 8व्या आणि 9व्या पर्वातले विजेते आहेत. 10व्या 11व्या 12व्या 13व्या पर्वामध्ये मात्र ते फायनल गाठू शकले नव्हते. आणि आता 4 पर्वानंतर जंजिरा फायटर्स आलेले आहेत पुन्हा फायनलमध्ये. आणि मागच्या 6 पर्वांचा इतिहास माझ्याकडे आहे, 8, 9, 10, 11, 12, 13. तर या पर्वांमध्ये जो संघ कधीही फायनलमध्ये नव्हता तो संघ तुम्हाला फायनलमध्ये दिसणार आहे. आणि त्यामुळं स्पर्धेला नवा विजेता मिळणार की जुना विजेता पुन्हा तिसऱ्यांदा विजेतेपद संपादन करणार हे आता इथे स्पष्ट होणार आहे. माझ्या समोर जोडले जात आहेत विदर्भातील एक जबरदस्त समालोचक आपल्या समोर आहेत. विदर्भाचा कोहिनूर म्हणून आपण ज्यांना संबोधलेलं आहे, तर सन्माननीय ओम सोनवणे सर, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद सर. आमचे मार्गदर्शक नरेशजी ढोमे सर यांच्या समवेत या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळते आहे. एक महत्त्वाचा सामना, स्टुडंट हाफचा अंतिम मॅच. याच वेही याची डोळा, शर्थ लागेल आज रक्ताच्या थेंबा थेंबाची, जिद्द असेल इथे विजयाच्या स्वप्नांची, जो झुंजेल शेवटपर्यंत संकटाच्या लाटेवर, तोच लिहिल नाव विजयाच्या पाठीवर. प्रहार प्रीमियर लीगच्या या अंतिम मॅचमध्ये कुठला संघ जिंकेल हे आहेत या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य सचिनजी ढवळे सर, ज्यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू विद्यार्थी जे शिकले यांच्या मार्गदर्शनामध्ये, नेतृत्वाखाली आणि आज अनेक शासकीय आस्थापनामध्ये कार्यरत आहेत, कुटुंबाचा उदरनिर्वाह करता आहेत. तर मॅचला होते आहे सुरुवात. अंतिम मॅच. पहिला बॉल सॉफ्ट हँडने खेळत असताना सिंगल या बॉलवर खातं उघडताना पाहायला मिळते आहे. एक महत्वाची मॅच आहे आणि सातत्याने मागच्या 6 दिवसांपासून या स्पर्धेला कव्हर करणारे महाराष्ट्राच्या समालोचन क्षेत्रातील एक जाणकार समालोचक नरेशजी ढोमे सर यांच्या समेत हा सामना आणखी रंगतदार होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. हा समालोचन, हा मुख्य मंचाचा व्ह्यू आपल्या समोर येत असताना मंचावरती आपण बघत होतो सरांच्या मातोश्री आदरणीय सौ सुनीताताई ढवळे आणि सुप्रियाताईंच्या मातोश्री श्रीमती सुषमाताई अभंग. आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या कुळी, कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हारिक वाटे देवा. उंच आकाशामध्ये चेंडू, पहिलं यश आणि इथे मोठा फलंदाज सचिन भोसले. फायनल मध्ये मात्र बाद होईल. विकेट मैदानाच्या आतमध्ये हा पहिला धक्का लागत असताना सचिन च्या रूपाने लागतो आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट. अंतिम सामन्याची सुरुवात निराशाजनक. पहिला धक्का या लढतीमध्ये लागतोय. 1 धाव्यांवर जंजिरा फायटर्स या टीमला पुरंदर किंग्स प्रथम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते आणि हे सेलिब्रेशन गोलंदाज अतुलचं. विकेट मिळते. पहिला धक्का लागलाय जंजिरा फायटर्स. तर पिता पुत्रामध्ये सुद्धा रायव्हलरी असणार आहे मॅच मध्ये. अर्थातच शिवांश जो आहे सरांचा सुपुत्र, तो जंजिरा टीमच्या बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरंदर किंग्स जी टीम आहे त्या टीमला सपोर्ट करतायत सन्माननीय सचिनजी ढवळे सर. त्यामुळे ही लढाई आहे आपल्या स्टुडंट मध्ये, ही लढाई आहे पिता पुत्रामध्ये. नरेश ढोमे सर, कसं पाहता या लढतीकडे? शिवांशला देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि सरांना तर प्रचंड अति प्रचंड आवड आहे. त्यामुळंच ओ हो 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 अजय पुराणिक, अजय पुराणिक 6 धावा षटकार. ला जवाब फटका पाहायला मिळाला.
शॉर्ट बॉल होता, लवकर ओळखला, पिक केला आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिला. डीप मिड विकेटला 6 धावांसाठी हा षटकार येतो आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर षटकार येतोय. काय फटका लगावला यावेळी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरवाईल. यावेळी समोर टाकलेला बॉल फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वाईट लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 रन या बॉलवर मिळते. सुरुवात निश्चित चांगली होते. 8 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजय पुराणने आल्याबरोबर षटकार टोकून सुरुवात केली. अतुल डिंबळे, अजय पुराणे की मोठी नाव आहेत. सातत्यानं प्रहार प्रीमियर लीग मध्ये त्यांचा ठसा राहिलेला आहे. जंजिरा फायटर्सला 4 पर्वांनंतर फायनल खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे तिसऱ्यांदा फायनल जिंकायचा हा त्यांचा निश्चय असणार आहे. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, कव्हर्स आणि पॉइंट्स मधून गॅप आहे. चेंडू डीप सीमारेषेच्या बाहेर आणि धावा 4. खूप चांगला फटका, बॅकफुटला गेले, लेट कट लगवत असताना हा चौकार, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला. 4 धावा या बॉलवर मिळत आहेत. चांगलं टायमिंग, समय सूचकता पाहायला मिळाली. वेट केला या बॉलचा आणि बरोबर बॉलच्या लाईन मध्ये जात असताना हा कटचा फटका सजवला आणि मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमा पार गेला. 4 रन. प्रहार चौकार येतो आहे. चांगली बॅटिंग करत असताना खरं तर विकेट आल्यानंतर हा पलटवार करते या लढतीमध्ये टीम जंजिरा फायटर्स. फाईट करत असताना फाईट करावी लागणार आहे फायटर्सला. 12 धावा 1 गडी बाद अशी परिस्थिती आहे. पहिलं षटक प्रगती पथावर. शेवटचा बॉल होता, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला, सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 2 लागतोय जंजिरा फायटर्स या टीमला. फलंदाज बाद. 2 फलंदाज स्वस्तात बाद झाले. अतुल डिंबळे, सचिन भोसले ही मोठी नाव आहेत. 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 जंजिरा फायटर्स पहिल्या षटकामध्ये. हादरे मोठे आहेत, सुरुवात चांगली आहे, मोठे फटके आले धाव फलकावरती देखील. 12 धावा लागले गेलेले आहेत, पण 2 विकेट आणि त्यामुळे आत्मविश्वास काहीसा वाढलेला, मोमेंटम जरूर इथे बनवलेला आहे तो पुरंदर किंग्सनं. नक्कीच मोमेंटम जोनवलाय. फायटर्स टीमला 2 धक्के दिले. जंजिरा फायटर्स सुरुवातीपासूनच दबाव थोडासा त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता या लढतीमध्ये पहिल्या षटकात जेव्हा तुम्ही 2 विकेट प्राप्त करता तर निश्चित रूपाने गोलंदाजी करणाऱ्या टीमने स्टार्ट चांगला केलाय. सचिन ढवळे फाउंडेशनचं हे बहारदार आयोजन आहे आणि सचिन ढवळे फाउंडेशन मध्ये काम करणारे हे सगळे मान्यवर आहे. विशेष म्हणजे सचिन ढवळे पब्लिकेशनचे सहलेखक कोमल दरुरे सर जे आपल्याला विनिंगची खून करतायत. त्याचबरोबर सरांचं अत्यंत जीवाभावाचे सहकारी शरद धाऊड सर, प्रतीक वारे सर, सरांचे बंधू तिथे बसलेले आहेत. सन्मान्य विनोदजी ढवळे सर. तर या सर्व सहकार्यांचं तितकंच महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय सर. सचिन ढवळे फाउंडेशन खरं तर फक्त क्रिकेटच नाही, या ठिकाणी 2 मान्यवरांचे सन्मान संपन्न होणार आहे. सन्मान्य स्वप्नीलजी कामठे आणि रोहितदादा कामठे आवर्जून इथे उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. मी विनंती करतो आदरणीय सागर तुपे सरांना आपण स्वप्नीलजी कामठे आणि रोहितदादा कामठे यांचा सन्मान करावा. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, सरळ बॅटनं खेळला चेंडू. धावा इथे अपेक्षित नाही आहेत, पण चर्चा आपण करत होतो ही स्पर्धा यशस्वी करताना सरांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी. खरं तर कोणालाही आपलं नामोल्लेख व्हावा अशी अजिबात अपेक्षा नाही. सर जे व्रत हातात घेतलेले ते पुढे घेऊन जाण्याचं काम हे सगळे मान्यवर करत आहे. सचिनजी भांडे, सागरजी तुपे, कोमलजी दरुरे सर, सुदर्शनजी केदार, प्रतीकजी वारे, साबिर अली, शरद धाऊड, प्रकाश मडके, रोहित नांदुरकर, अजित सोनटक्के, महेश पुजारी, सागर रासकर, तुषार बैरागी आणि गुरुलिंग डुकरे या सर्व सहकाऱ्यांचं, प्रजापती सर यामध्ये देखील अजून एक नाव जोडलं गेलेलं आहे. या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. गेले 7 दिवस या मैदानामध्ये आणि त्या अगोदर 1-2 महिने या स्पर्धेची तयारी सुरू करत असताना या मंडळीने एक चांगली संकल्पना ठेवली, चांगला आराखडा आखला आणि त्यानंतर एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त क्रिएशन आपल्या सगळ्यांच्या समोर साकारलेलं आहे. तर जाऊ मैदानामध्ये पुन्हा एकदा एक चांगला फटका आलेला होता. परत एकदा अक्षय पोळ गोलंदाजी मार्कवर. यस, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मागे, चेंडूला वेग प्रचंड आहे. धावा 4. खूपच चांगली बॅटिंग करत असताना या लढतीमध्ये या आधीच्या बॉलवर षटकार, या बॉलवर चौकार येत असताना दमदार खेळतोय सध्या तरी अजय पुराणिक. जबाबदारी आहे अजयच्या खांद्यावर आणि तो विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? हा बघा, फुलर लेनचा बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना चौकार या बॉलवर. आधी लॉंग ऑनला षटकार ठोकला, आता लॉंग ऑफला चौकार आला. टीमची धावसंख्या होते 22 रन. दुसरं षटक प्रगती पथावर असताना टीम जंजिरा फायटर्स.
अक्रॉस द लाईन फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने वाईडीच्या लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय. 1 रन मिळते या बॉलवर. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पोहोचते 23-23. आतापर्यंत अक्षय पोलच्या या षटकात 4 बॉलमध्ये एकूण 11 धावा आल्या आहेत. अजय पुराणिकला माहिती आहे खरं तर आपल्याला 2 वर्षानंतर फायनल खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि मागच्या 13 पर्वांमध्ये एकदाही फायनल खेळायला मिळाली नाहीये. त्यामुळे आज जी संधी दोन्ही संघांसाठी ही पुन्हा नाही आहे, पुन्हा लवकर येईल याची शाश्वती नाहीये. त्यामुळे दोन्ही संघ आपली 100% क्षमता, प्राणाची बाजी, प्रयत्नाची पराकाष्ठा करतील. उजव्या आयुष्या बाहेरचा चेंडू होता. इथे अपील तर जोरदार आहे, मला वाटत नाही पंच त्या अपिला बरोबर जायचं आहे. आणि एज साठी कुठलाही रेफरल नाहीये, एज साठी रेफरल नाहीये. त्यामुळं इथे पंचांचा निर्णय यच अंतिम राहणार आहे. 23 धावा, 2 गडी बाद, षटक क्रमांक 2 सुरू जंजिरा फायटर्स. विजय महाडिक होते स्ट्रायकिंग एंडला. अपील कापील खूप लाऊड झाली, विश्वास दिसला नाही, उत्साह खूप होता, परंतु पंचांनी त्याला दुजोरा दिला नाहीये. ऍक्शन रिप्ले या बॉलचा बघा, बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि प्रयत्न फसला फलंदाजाचा. अपील बघा, विकेट कीपर शेवटपर्यंत टोपी पडेपर्यंत अक्षरशः पंचांच्या दिशेने चालून गेले होते. 3 फ्रेममध्ये प्रथम स्पोर्ट मॅनेजमेंट हे वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू आपल्या समोर आणतायत. बघा, विकेट कीपरची अपील होती, त्यानंतर गोलंदाज त्या अपीलमध्ये सहभागी झाला. डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. धावसंख्या 23 वर थांबलेली. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकामधला. गुडघा टेकवत शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने हा फटका खेळायचा होता. सरळ बॉल विकेट कीपर कडे. डॉट बॉलच्या मदतीने षटक समाप्त. पहिल्या 3 बॉलवर 11 धावा, 4 बॉलवर 11 धावा आल्या. त्यानंतरचे 2 बॉल निर्धाव टाकलेत आणि 2 षटक. समाप्तीनंतर धावसंख्या होते 23 रन, 2 गडी बाद, जंजिरा फायटर्स. पंचांची कामगिरी नेहमीच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम राहिली. इतकं वेगवान अपील होतं, इतकं जोरदार अपील होतं, पण पंच जराही बदले नाहीत. जो योग्य आहे तो योग्य निर्णय निर्भीडपणे पुढे देणारे पंच आहेत. मग त्यामध्ये समित जोशी सर असतील, बरोबरच अजय आवळे सर असतील, अक्षय निर्मल सर असतील, शुभम गाडे सर असतील. खूप वर्षांचा अनुभव आहे त्या लोकांना. ऑल इंडिया ओपन पूल किंवा इतर स्पर्धा त्यांनी भरपूर कव्हर केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांना माहिती आहे कुठला निर्णय कसा द्यायचा आहे याचं खूप सुंदर नॉलेज त्यांच्याकडे आहे. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे, आणि असे पंच आहेत की त्या कामामध्ये ते निष्णात आहेत, त्या कामामध्ये ते सर्वोत्तम आहे आणि म्हणूनच त्यांचं काम निश्चित प्रकारे बोलतंय. 0 कॉन्ट्रोवर्सी टुर्नामेंट. जंजिरा फायटर 23 वरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजय पुराणिक 18, 6 चेंडूमध्ये 300चा स्ट्राईक रेट. त्याच्याकडे विजय महाडिक नुकताच दाखल झालेला, अजून एकही धाव नाहीये, थोडासा शांत आहे. मात्र विजय महाडिक हा उसळलेला समुद्र कसा आहे याचा अनुभव आजच या मैदानामध्ये घेतलेला आहे. 16 चेंडूमध्ये 60 धावा, 2 चेंडू 14 धावांची गरज होती, तेव्हा या पठ्ठ्यानं संघाला फायनलमध्ये आणलेले विजय महाडिक. आनंद पाटोळे स्लोवर 1 चेंडू होता, अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न अजय पुराणिकचा. विजय महाडिक हे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी ते सेवा करतायत आणि सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी मधून शिक्षण घेऊन ते आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावरती कार्यरत आहेत. तर अजय पुराणिक हे सुद्धा सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे विद्यार्थी आहेत, परंतु आता ते इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करतायत. विशेष म्हणजे केळीचा खूप मोठा एक्सपोर्टचा व्यापार आहे, व्यवसाय आहे तो अजय पुराणिक यांचा टेंभुर्णी आणि या परिसरामध्ये. परंतु सरांवरती असलेलं प्रेम आहे खरं तर त्यांना इथे घेऊन येतं. दोन्ही आपल्या जॉबमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये प्रचंड यशस्वी आणि प्रचंड बिझी आहे, परंतु ही स्पर्धा असेल ना तर तसं नियोजन करून येतात आणि 7 दिवस ही स्पर्धा प्राणपणाने खेळतात. सरांवरचं असलेलं प्रेम अकॅडमीमध्ये तुम्ही शिकलात, काही 6 महिने वर्षभर असाल तुम्ही, पण त्यानंतरही सरांशी असलेलं नातं या मंडळींनी मागच्या इतक्या वर्षांपासून कायम ठेवलेलं आहे. यावरून लक्षात येतं आपल्याला की सरांनी माणसांचा असा कसा महासागर तयार केलेला आहे, मित्रांचा महासागर तयार केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. यावेळी शॉर्ट बॉल पुल केलाय, खडे खडे बॉल सीमा पलीकडे, डीप मिड विकेटला. प्रहार प्रीमियर लीग षटकार. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला तर विजय महाडिक हा खुंखार आहे, हा खतरनाक आहे.
आणि त्याचाच परिचय त्याने इथे उजव्याच्या बाहेर चेंडू होता, डावा पाय थोडासा पुढे टाकला, उजवा पाय उचलला आणि चेंडूला मिड विकेटला असा मोठा लफ्फा दिलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. सीमारेषेची सफर घडून आणली चेंडूला. चेंडू नवीन मैदानामध्ये दिला जाईल, हरवतोय चेंडू तिकडे. प्रश्न पडला असेल सिक्सरच्या कंपनीला सुद्धा की आपले जे स्पेशल टेप बॉल बनवलेले त्यांचा खप का वाढलेला आहे. 10x बॉल बनवणाऱ्या कंपनीला सुद्धा प्रश्न पडला असेल की आपला खप का वाढलेला आहे. पण त्यांच्या लक्षात आलं असेल की इथे प्रहार प्रीमियर लीग पुण्यामध्ये चालू आहे आणि खेळाडू एवढे चेंडू हरवतायत. समोर टाकलेला बॉल लॉप केलाय वाईडिच लॉंग ऑफ मध्ये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक वेळ दमदार षटकार. चेंडूला इथे फुकटची ट्रिप मिळालेली आहे. आपल्याला जर फुकटची ट्रिप मिळाली तर मला वाटत नाही लोक ट्रेनच्या ट्रेन भरून जातात, कुठे उज्जैनला कुठे काय तर चेंडू का मागे राहील. त्यालाही फुकटची ट्रिप मिळते इथे आणि तोही सीमारेषेची सफर करून येतोय. पुन्हा एकदा षटकार लागोपाठचा दुसरा विजय महाडिकच्या बॅटमधून. इनसाइड आउट खेळला होता, उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, मात्र त्याला तसाच बाहेर पाठवला विजय महाडिकनं. चांगली फलंदाजी करत असताना विजय महाडिक मारतोय. फुलटॉस बॉल होता, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची स्पर्श घेऊन बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय फ्लाय स्लिप रिजन मध्ये. 1 रन त्या ठिकाणाहून मिळते. लक्ष करिअर अकॅडमीचे सर्वे सर्वा आणि सचिन ढवळे सरांचे एक अगदी जवळचे मित्र आमचे विदर्भवासी वीरनतेजी पडवाल सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. हार मान्य नाही इथे कुणाला, इथे प्रत्येक जण वाघ आहे. मैदानावर आज खेळाची नाही तर अस्तित्वाची आग आहे आणि आज आग पेटली आहे जंजिरा फायटर्स आणि पुरंदर या दोन टीम मध्ये. मजा येते या लढतीत. अंतिम सामना स्टुडंट हाफचा. उजव्याच्या बाहेर गॅप नाही मिळाला कारण क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये. ओ हो खराब क्षेत्ररक्षण आणि धावा 4 चौकार. चूक केली कदाचित बॉलवरून नजर हटवली होती आणि त्यामुळे हा चौकार येताना पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41. 2 गडी बाद जंजिरा फायटर्स. विसरून चालणार नाही की पहिल्या षटकात 2 विकेट आल्या होत्या. बॅकफुटवरून हा कट लगावला, त्यानंतर क्षेत्ररक्षक होते डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बघा नजर हटवली बॉलवरून, त्याची चर्चा होती आणि नजर हटी दुर्घटना घटी. रन आले 4. प्रहार प्रीमियर लीगचा हा चौकार येतोय. प्रहार प्रीमियर लीगचं हे 14वं पर्व ज्याचं आहे तुम्हा आम्हा सर्वांना गर्व आणि गर्व वाटावा अशी स्पर्धा तयार केली आहे, ती यशस्वी केली आहे. सातत्याने प्रत्येक पर्वानंतर सचिन ढवळे सर असतील, कोमल सर असतील, शरद सर असतील, आमचे मित्रवर्य सुदर्शनजी केदार असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल, ज्या प्रकारे या स्पर्धेला महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये घेऊन आले आणि आता ही स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर सुद्धा धुमाकूळ घालते आहे. एकमेव भारतातली स्पर्धा आहे जी एका वर्षात 2 वेळा आपल्या भेटीला येत असते. 3 षटक समाप्तीनंतर 41 धावा, 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. टीम जंजिरा फायटर्स चांगल्या गतीने धावा येत आहेत. रनेश सर, ज्या प्रकारे पहिल्या षटकात 2 विकेट आल्या होत्या आणि त्यानंतर जे पुनरागमन केलं आहे खास करून जंजिरा फायटर्स टीमने ते वाखाण्याजोगं. पार्टनरशिप 12 बॉलमध्ये 29 धावांची राहिली. निश्चित आज पहिली थोडीशी खराब सुरुवात होती. विजय महाडिकचे देखील शॉट लागले नव्हते. एक महान गायकाचा आवाज कधी लागत नाही, पण एकदा का लागला की मैफिल रंगत जाईल आणि इथे मैफिल रंगलेली आहे कारण विजय महाडिकच्या बॅटमधून फटके येतात, अजय पुराणिकच्या बॅटमधून फटके येतात. पण आज महाराष्ट्रावरती मात्र शोककळा आहे कारण महाराष्ट्राचे स्वर सम्राज्ञी पद्मविभूषण आशाजी भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यांना आपल्या सर्व प्रहार टीमच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावरती अधिराज्य गाजवणारा एक आवाज, ज्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही, जो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही, त्या गळ्याला त्याच जय असा कुठलाच संगीत प्रकार नाही असे म्हटले जाते. आणि असाच सुरमयी प्रवास आज शांत झालेला आहे. स्वर्गीय आशाजींना आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. अगदी बरोबर. प्राणाची ज्योत मावळली परंतु जे स्वर आहे, जे गीत आहे ते अजरामर राहिले. हाही फटका अजरामर आहे, आकाशात आहे, अवकाशात आहे. बॉल डीप मिड विकेट सीमा पार आहे, फेकून दिलाय. 6 धावांसाठी प्रहार प्रीमियर लीग षटकार.
6 धावा. इथे फटक्यांची सुरेल मैफिल सजलेली आहे. आशाताईंचं नाचरे मोरा हे गाणं आजही आपल्याला वेड लावतं. आई ये मेहरबा, दिव्य स्वातंत्र्य रवी हे नाट्यगीत तना तना यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ए गोकुळी. आजही ही गाणं नशा आणतात. आणखी एक फटका लॉफ्ट केलाय, हवेत आहे, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक वेळ आज बॉलला अजय आसमानाची सवारीच करतायत. अजय पुराणिक 11 बॉलमध्ये 35 वर कडक आणि बेधडक बॅटिंग करत असताना या लढतीमध्ये अंतिम मॅच आहे आणि हा अंतिम धडाका पाहायला मिळतोय. धमाल फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. अशाजींचं जिनी जिनी वाजे बीण माझ्या गाडीतल्या प्लेअर वरती मला वाटतं 1000 पेक्षा जास्त वेळा ते प्ले झालं असेल. इतक्या वेळा ही गाणी आम्ही ऐकलेली आहेत. वाह वाह वाह, अजय पुराणिक इथे बरसतोय, इथे कोसळतोय, धावांचा डोंगर उभा करतोय, धावांचा पर्वत उभा करतोय. 60 वरती घेऊन गेलाय जंजिरा फायटर्सला. 16 बॉलमध्ये 48 धावांची भागीदारी होते आणि लगातारचे 3 षटकार अजय पुराणिकच्या बॅट मधून येत आहेत. विवेक यांच्या समोर अक्षरशः बरसलेत. अजयचा हा वार गोलंदाज झाला लाचार आणि गप्प गार करतोय सध्या गोलंदाजांना अजय. कमालीची बॅटिंग, हाई बॉल, लेंथ बॉल होता, बॅकफुटला गेला, बॉडी वेट मागच्या बाजूला ट्रान्सफर केला आणि बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला अजय पुराणिक यांनी. अर्धशतकाच्या उंबरट्यावर आहेत अजय आणि जर कधी या अंतिम मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं तर जंजिरा फायटर्स टीम जे पहिलं विजेतेपद शोधते आहे ते दूर राहणार नाही. कारण ही धावसंख्या जर 120च्या पार गेली तर मॅच मध्ये कदाचित जंजिरा फायटर्स हवी होईल. यावेळी कमी गतीने टाकलेला लेग कटर पिक केला आणि बॉल डीप स्क्वेअर लेग इन फ्रंट द स्क्वेअर खेळत असताना मैदानाच्या बाहेर टिक केलाय. प्रहार, चौकार. धमाकेदार फलंदाजी अजय पुराणिक आणि विजय महाडिक सुसाट सुटलेले आहेत. समृद्धी महामार्गावरती ड्रायव्हिंग करतायत ते. निष्णात ड्रायव्हर आहेत ते आणि गाडीचा एक्सेलरेटर आता त्यांनी टॉप गिअर वरती प्रेस केलेला आहे. नक्की चौकार येतोय आणि सध्या शिवांश अर्थात सरांचे सुपुत्र त्यांची टीम ड्रायव्हिंग सीटवर दिसते आणि सर सध्या बॅकफुटवर आहेत. आघाडी पिछाडी. शिवांश पण खुश आहे. आधी शिवांशा खुशीत अजून भर पडेल कारण पुन्हा फेकून दिला अजय पुराणिकने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि या षटकाराबरोबर अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम या अंतिम मॅच मध्ये करत असताना अजय पुराणिक. नशिबाच्या रेषेवर अवलंबून राहू नका, कष्टाने स्वतःचं भविष्य घडवा. ज्यांच्या मनगटात रग आणि रक्तात धग असते तीच माणसं मैदानात इतिहास घडवतात. इतिहास घडवत असताना अंतिम मॅच मध्ये जंजिरा फायटर टीम साठी फाईट करतायत अजय पुराणिक. अजय पुराणिक साठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. खर तर शिवांशी टीम आहे पण शिवांश कडून हे बक्षीस आता अजय पुराणिकला दिलं जाणार आहे आणि शिवांश आतमध्ये जातोय आणि तो तिथे जाऊन गुगल पे ट्रान्सफर करणार आहे, डिजिटल ट्रान्सफर करणार आहे अजय पुराणिक यांना. बघा, कुठल्या बापाला वाटणार नाही की मुलाने जे चितलं, जे हेरलं ते सक्सेस व्हावं. खरं तर ज्या टीमला शिवांश सपोर्ट करतायत जाईल आता शिवांशी टीम आहे आणि शिवांशी टीम इथे आता वेगानं सुपर फास्ट एक्सप्रेस आहे. म्हणजे जिथे मालगाडी 4 तासात, राजधानी 2 तासात, तिथे ही बुलेट ट्रेन आहे, ही अर्ध्या तासातच तुम्हाला पोहोचवणार आहे आणि ती सुसाट निघालेली आहे. अजय पुराणिक, विजय महाडिक. अजय पुराणिक बॅटिंग करतायत परंतु खुश शिवांश होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याहीपेक्षा खुश सचिन ढवळे सर असतील की क्रिकेटचा वेळ आतापासून शिवांशला आहे आणि शिवांश जो विचार करतोय मला वाटतं बाप से बेटा सवा शेर असंच काही घडतंय. कारण ज्या टीमला तो सपोर्ट करतोय ती टीम सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. पुन्हा एकदा अक्षय पोळ इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव जरूर प्राप्त होऊ शकते. रोज बासुंदी पचवणाऱ्या माणसाला रव्याची पेच कशी लागेल. लागोपाठ चौकार आणि षटकार आम्ही बघतोय. तिथे 1 धाव इथे येते आणि 70 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. 2 गडी बाद 70 जंजिरा फायटर्स. तर ओम सर 14 चेंडूमध्ये 51 धावा. वैभव सूर्यवंशीनं वर्ल्ड कप आता IPL मध्ये 15 चेंडूमध्ये 2 अर्धशतकं ठोकलेली आहेत. तर इथे वैभव सूर्यवंशी पेक्षाही वेगवान 14 चेंडूमध्येच अर्धशतक अजय पुराणिक.
नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली आहे, परंतु DRS ची मागणी केली आहे या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमने. लेग बी 4 साठी LBW साठी ही DRS ची मागणी केली आहे. खरं तर सचिन ढवळे सर आणि संपूर्ण प्रहार प्रीमियर लीग आयोजन समितीचं, सचिन ढवळे सरांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि विशेष आमचे मित्रवर्य सुदर्शनजी केदार सरांचं मी विशेष आभार व्यक्त करेल. शरद सरांचा आभार व्यक्त करेल, ज्यांनी मागच्या 2 पर्वात मला सातत्याने या स्पर्धेसाठी निमंत्रण दिलं, परंतु यावर्षी येता आलं. आणि विशेष मी आभारी राहील सुदर्शन भाऊ यांचं, ज्यांनी सातत्याने माझा फॉलोअप घेतला आणि या स्पर्धेमध्ये या सीझनमध्ये मला येता आलं आणि आपल्या सर्व समालोचक बांधवांसोबत या स्पर्धेमध्ये समालोचन करता आलं. शिवान सध्या खुश आहे. तिसऱ्या पंचांकडे वाटचाल बघायचा. टीव्ही अंपायर काय निर्णय पोहोचवतील. धावसंख्या 70 रन, 70 धावा धावफलकावर आहेत. अजय पुराणिक, विजय महाडिक. बघा आता हा टेक्नॉलॉजीचा वापर, अंपायर डिसिजन, नॉट आउटचा निर्णय होता अंपायरचा. पिचिंग बघावी लागते प्रत्येक गोष्ट, त्यानंतर हाईट, पिचिंग लेग साईड, त्यामुळे जी पिचिंग आहे लेग साईड झाली, त्यामुळे हा DRS तिथेच समाप्त झाला असं म्हणायला हरकत नाही. रिव्ह्यू लॉस्ट, रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आणि जेव्हा तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होते तर रिव्ह्यू तिथेच समाप्त होतो. त्यानंतरच्या पुढच्या गोष्टी पंच पाहतही नाहीत. लेग बाईटचा इशारा, 1 धाव या बॉलवर. आणि स्ट्रायकिंग एंडला आता अजय पुराणिक, मॅन इन फॉर्म. मैदान कुणाचं कायम नसतं, जो घाम गाळतो विजय त्याचाच असतो. तोच इतिहास घडवतो. इतिहास घडवण्यासाठी ही लढाई आहे. जे घडलं ते सोडायचं आणि जे घडवायचं त्यासाठी लढायचं, आणि ती लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दिसते. पुन्हा एक वेळ ऑन दी अपचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, टायमिंग फसलाय, क्षेत्ररक्षकापासून दूर, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्टिकरवर लागला, परंतु हा सिग्नेचर शॉट होता, षटकार. किती बोलावे गौरव गीत, किती कव्हर करावे स्तवन. अजय तुझ्या धैर्याच्या निनादानेच थरथरेल भवन. आज धमाल, कमाल, मालामाल अजय पुराणिक. मागच्या लगातारच्या 5 बॉलवर 5 षटकार ठोकले सर अजय पुराणिक यांनी. समोर टाकलेला हा बॉल कदाचित 6व्या बॉलवर येऊ शकला असता. खूप चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे, तितकीच चांगली फिल्डिंग. रन वाचवलेत, किमान 2 धावा वाचवताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा या आधीच्या बॉलवर. 5 बॉलमध्ये 5 षटकार. शिवांश खुश दिसतोय, त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. तो सांगतोय की माझी टीम सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहे, परंतु हा खेळ आहे, हा कधीही बदलू शकतो. सचिन ढवळे सर अनेक वर्ष क्रिकेट खेळले, त्यांना या खेळाचे बाळकडू माहिती आहेत. 6 चेंडू 6 षटकार या मैदानाला नवीन नाही आहेत. यावर्षी दादा गायकवाडनं हा पराक्रम केला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले. याच स्पर्धेमध्ये 10 चेंडूमध्ये अर्धशतक. हा या स्पर्धेतला अधिक एक विश्वविक्रमाला गवसणी घालणारी ही स्पर्धा आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, आतमध्ये आला हा बॉल अँगलने. डावखुरे आताचे गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि पंचांनी उचलून धरला निर्णय. आणि लगेच आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली आहे. LBW साठी बॅटिंग टीमचा DRS टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना थोडंसं टेन्शन दिसते आता शिवांच्या चेहऱ्यावर, कारण अपील झाली, बाद दिलं गेलं पंचांकडून. 79 धावा. जर कधी अजय पुराणिकची विकेट आली तर सर जेमतेम या ठिकाणून 7 बॉलचा खेळ आहे, आणि अजय पुराणिक जर बाद झाले तर ते 10-12 धावांचं मार्जिन राहू शकते. 79 धावा आपण 7 षटकांच्या मॅचेस मध्ये 100 धावा ओलांडताना बघितलं होतं. 100 धावांचा पाठलाग देखील सक्सेसफुली होताना पाहिले. पण या स्पर्धेमध्ये 6 षटकांच्या मॅच मध्ये सुद्धा 100 धावा सकाळपासून, कालपासून, परवा दिवशीपासून ओलांडल्या गेलेल्या आहेत. पाहायचं 79 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय पोळ 19 धावा खर्च करतो. इथे अक्षय पोळच्या अगेन्स्ट LBWचं अपील पंचांनी उचलून धरलेलं आहे. आणि आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बघतो की पंचांनी दिलेला निर्णय अनेक वेळा तिसऱ्या पंचांकडून फिरवला गेलेला आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं असेल की पंचांनी ज्या ज्या वेळेस LBW दिलेला आहे, मला वाटतं 90% वेळेस पंचांचा निर्णय कायम राहिलेला आहे. आणि खूप चांगली अंपायरिंग. LBWचा निर्णय जितका काटेकोर असतो तो निर्णय पंचांकडून जर व्यवस्थित येत असेल तर इतर निर्णय बघा. आता काय होतं या निर्णयाचं हे तिसऱ्या पंचांकडून थोड्या वेळामध्ये समजेल आपल्याला. LBW ट्रॅकिंग सिस्टीम खास या स्पर्धेमध्ये मागच्या पर्वापासून सचिन ढवळे सरांच्या आग्रहाखातर लॉन्च करण्यात आलेली, त्यासाठी स्पेशल सॉफ्टवेअर डिझाईन करण्यात आलेले, स्पेशल कॅमेराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच खेळाडूंपर्यंत योग्य निर्णय जातोय ही आणि कुणी खेळाडू नाराज नाही, हे खरं तर या स्पर्धेचं आणि सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेचं यश आहे.
नक्कीच ही या स्पर्धेचा शोध आहे, या स्पर्धेचं यमक आहे, या स्पर्धेचं गणित आहे आणि सचिन ढवळे सर नेहमीच नाविन्यतेचा पुरस्कार करतात. याआधी सुद्धा अक्षय पोलच्या या षटकामध्ये एक लेग बिफोरची LBWची अपील झाली होती, परंतु ऑनफिल्ड पंचांनी त्याला नाबाद दिलं होतं. तिसऱ्या पंचांनी त्याच निर्णयाला दुजोरा दिला, परंतु यावेळी ऑनफिल्ड पंचांनी बाद दिलंय आणि त्याला चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमने. अक्षय पोलने 2 वेळा हा चान्स क्रिएट केलाय या षटकामध्ये. याआधी पहिल्या बॉलवर शिवांश थोडासा टेन्शन मध्ये दिसतोय. लहान मुलं निरागस असतात, पण खेळावरती प्रेम निश्चित प्रकारे त्याचं लक्षात येते. आपल्या सरांकडं निश्चित त्याला चांगलं बाळकडू मिळणार आहे. उद्याचं भविष्य असू शकतो शिवांश. जंजिरा फायटर 79 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि खूप मोठी भागीदारी. पहिल्याच षटकामध्ये 2 गडी बाद 12 अशी स्थिती होती जंजिरा फायटर्सची आणि तिथे संघ अडचणीत येतो की काय, कारण अतुल डिंबळे सारखा, सचिन भोसले सारखा मोठे फलंदाज इथे बाद झाले होते. पण विजय महाडिक आणि अजय पुराणिक या दोघांनी काय भागीदारी रचली. विशेष म्हणजे ते असं वाटलं नाही की भागीदारी वाढवतायत किंवा डाव उगाच पुढे घेऊन जात आहेत. प्रत्येक बॉलला ते सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत होते, प्रत्येक बॉल ठोकून काढत होते, प्रत्येक बॉल फोडून काढत होते. जणू काही मागच्या जन्मीचं बॉल बरोबर त्यांचं वैर आहे आणि ते इथं त्यांनी आज उट्ट काढतायत की काय अशी फलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाज इथे आज महागडा ठरलेला आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये येणारा हापूस आंबा जसा महाग असतो तशी आज गोलंदाजी महाग झालेली आहे. नक्कीच धावा आल्या आहेत. अजय पुराणिक टीमला गरज असताना पहिल्या षटकात जेव्हा झटपट 2 विकेट गेल्या, सचिन सारखा फलंदाज बाद झाला, त्यानंतर जबाबदारीचं ओझं होतं आणि या जबाबदारीमध्ये खूप चांगली बॅटिंग केली अजय पुराणिकने. 59 धावांवरती खेळत आहेत 17 बॉलमध्ये. टीमला चेअर करत असताना, टीमचा सपोर्ट करत असताना जंजिरा फायटर टीमला सपोर्ट करतोय शिवांश. करंट रन रेट जर पाहिला तर 15.63 आहे आणि याच सरासरीने खेळत राहिले तर एक चांगली धावसंख्या सेट करू शकतात. पुरंदर किंग्सवर हलकासा दबाव आता वाढलाय, कारण ही पार्टनरशिप घातक होते 67 धावांची. जरूर पार्टनरशिप धोक्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. आपण हापूसची चर्चा केली होती. रत्नागिरीचा हापूस जसा गोड असतो तसाच रत्नागिरीचा गोड आवाज आज इथे उपस्थित आहेत आणि ते रत्नागिरीवरून दाखल झालेले आहेत. आम्ही आशा करतो एखादी हापूसची पेटी आली असेल पुण्यामध्ये. अगदी बरोबर. हापूस जितका गोड आहे तितकी स्पर्धानी आहेत. या स्पर्धेची माणसं गोड आहेत. 79 धावा धावफलकावर जंजिरा फायटर्स या टीमची धावसंख्या. अक्षय पोलने तो चान्स क्रिएट केला आणि त्यासाठी हा खेळ थांबतोय. आपण पाहत आहात प्रहार प्रीमियर लीगचे हे 14वे पर्व आणि विद्यार्थी अर्थात स्टुडंट हाफचा हा अंतिम सामना आपण अनुभवता आहात. दोन्ही टीम महत्त्वाच्या आहेत आणि पुरंदर किंग्स तर अधिराज्य गाजवणारी टीम आहे या स्पर्धेमध्ये, परंतु जंजिरा फायटर्सला आज इतिहास रचायचा आहे आणि ही टीम ज्या अटॅकिंग सुरुवातने खेळते सांगते की इतिहास वाचायला नाही रचायला आलो. ट्रॅकिंग सिस्टीम ज्याचा अवलंब या स्पर्धेमध्ये अंपायर डिसिजन आउटचा होता. त्यानंतर बघा काय घडतं आहे. पिचिंग ऑफ्टरच्या बाहेर, त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. पिचिंग आउटसाइड, इम्पॅक्ट आउटसाइड आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय अंपायर्स कॉल विकेट होता. तर बघायचंय आता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. मैदानावरच्या पंचांचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं फलंदाज बाद असेल. ज्यावेळेस इम्पॅक्ट बाहेर असतो, स्टम्प्स जरी उडवत असेल चेंडू, पण त्यावेळेस मैदानावरचा म्हणजे अर्धा चेंडू दिसतो की तो स्टम्पच्या बाहेर आहे, अर्धा चेंडू स्टम्पच्या आतमध्ये आहे. पण अशा परिस्थितीमध्ये मैदानावरच्या पंचांचा निर्णय कायम ठेवण्यात येतो. सरांचे अत्यंत जीवाभावाचे सहकारी, जीवस्य कंठस्य मित्र आणि या स्पर्धेच्या निमित्तानं देखील मॅनेजमेंटमध्ये सरांना प्रचंड मदत ज्यांची लाभते. विशेष म्हणजे मॅनेजमेंटचे महागुरू सन्माननीय साबिर अली सरांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. टेक्निकल इश्यू आला होता. आता अंपायर डिसिजन आउट आहे आणि लाईन मध्ये पिच झाला होता हा बॉल आणि त्यामुळे बाद दिला गेलाय. त्यामुळे अंपायर जो कॉल होता तो कायम होता आणि तिसऱ्या पंचांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. 79 ला 3 गडी बाद. समोर खेळलाय फटका हवेत आहे. लॉंग ऑफला आल्या पावली माघारी. फलंदाज बाद होत आहेत. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट अक्षय पोल प्राप्त करतायत आणि या मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करत असताना पुरंदर किंग्स. अक्षय पोळ उधळलेला वारू रोखलेला आहे अक्षय पोळनं.
सातत्यानं सरांचा हा शानदार उपक्रम आहे आणि त्यांना भेट देण्यासाठी सरांनी जपलेले त्यांचे मित्र आवर्जून उपस्थित राहतात, स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. हा खरं तर हा महोत्सव आहे, हे गेट टुगेदर आहे. वर्षातून 2 वेळा आपल्या मित्रांना या निमित्तानं भेटता येतं, ते आवर्जून वेळ काढत असतात. सरांचा स्वभाव मन मिळावा आहे आणि सातत्यानं एकमेकांना मदत करण्याचा आहे. आपल्या क्लासच्या माध्यमातून सरांनी विद्यार्थ्यांची निश्चित प्रकारे एक मोठी फळी, मित्राची एक मोठी फळी तयार केलेली आहे आणि त्यामुळंच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, नामदार बच्चूभाऊ कडू यांनी सरांना औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली होती आणि विद्यार्थ्यांच्या या प्रेमाखातर 11,000 मतं सरांनी त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळवली होती. खरं तर हाही एक, कारण कुठलंही राजकीय पाठबळ नाही, कुठलाही राजकीय सरांना कुठलाही गॉडफादर नाही आणि असं असताना विद्यार्थ्यांच्या प्रेमाखातर 11,000 मतं मिळवणं हा खूप मोठं यश आहे. बॅकवर्डून अप्पर कट, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कडक बेधडक बॅटिंग होते, टक टकाटक प्रहार षटकार. आदरणीय सुधाकर दादा भोसले सरांचं आगमन इथे झालेलं आहे. सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, उजव्याच्या बाहेर उचलला होता आणि तिथे 6 धावा, षटकार. तर आदरणीय सुधाकर दादा भोसले साहेबांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. का बॅटिंग मी सागर तुपे सरांना विनंती करतो, आपण सुधाकर दादांना सन्मानित करा. लेंथ बॉल यावेळेस लॉंग ऑफला खेळायचं होतं, मिड विकेटला चेंडू आणि 4 धावा. इथे खणखणीत चौकार. जायचं होतं वाशीला, चेंडू गेला काशीला, पण धावा 4 आहेत. चौकार या बॉलवर, या आधीच्या बॉलवर षटकार. यावेळी खेळायचा होता लॉंग ऑफच्या दिशेने, बॉल गेला डीप मिड विकेट कडे आणि चौकार या बॉलवर येतोय. चांगली फलंदाजी, धावा येत आहेत ना, कशाही प्रकारे येऊ. अंतिम मॅच आहे, धावांची गरज असते या अंतिम मॅच मध्ये. बरोबर आहे, धावांचा गल्ला महत्वाचा आहे, धावा आल्या पाहिजेत. इथे धावा त्या बाईज येत आहेत, लेग बाईज येत आहेत, आडवा शॉट आहे, उभा शॉट आहे, बॅट आडवी उभी आहे, टेक्निक आहे नाही आहे, काय महत्वाचं नाहीये, धावा महत्वाच्या आहेत. आणि इथे फलंदाज विशाल सोरमारे होणार आहे बाद विजय महाडिकसाठी. त्यांनी आपल्याला प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी, रणांगणामध्ये बलिदान दिलं तर सैन्याला डबल लाभ होतो. संत तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे. पाईकांचे अभंग जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे प्रसिद्ध आहेत. पाईक म्हणजे सैनिक आणि छत्रपती शिवाजी राजांच्या सैनिकांना तुकाराम महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे. यस, उंच फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे कॅच सुटलेला आहे. जीवदान आहे, जीवदान असेल मात्र बलिदान इथे अजून एक खेळाडू करणार आहे. आशिष खोकर बलिदान देणार आहे. आणि यस, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी राजे विशाळगडाकडे जात नव्हते, तुला 250 मावळ्यांसहित ते ठेवणार कसा, मला बाजी महत्वाचा आहे. पण बाजीप्रभूंनी निग्रह होता की राजे तुम्ही विशाळगडावरती पोहोचा, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. काय तो पराक्रम होता. मला आता वेळ नाही रंगवायला, पण जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती धावा आहेत. 91 धावा धावफलकावर, 6 गडी बाद. लागोपाठ धावबादचे 2 धक्के लागतायत. कमी गतीने यावेळी पिक केलाय बॉल, चाललाय आता वाईड लॉंग ऑन, कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक कडक बेधडक षटकार. चांगली बॅटिंग विजय महाडिक आणि कदाचित याचसाठी होता अट्टास स्ट्राईकवर येण्याचा की मोठे फटके गरजेचे आहेत टीमला. हा बघा, लेंथ बॉल कमी गतीने जो ओळखला आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिला. वा, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, पूल केला, खूप सुंदर फटका होता, टायमिंग बेमिस झालं होतं. हा विजय महाडिक, PSI विजय महाडिक साहेब. कमालीची फलंदाजी आज बरसतोय. काही काळ शांत होता, मात्र तर ही शांतता आता भंग पावलेली आहे. फुल टॉस बॉल, इथे धाव येणार नाही, मात्र पंचांकडे बघतोय आपण. चेंडू काय आहे तो. मौनातही तुझ्या धडधडते रणशिंगाचे स्वर,
आजच्या इतिहासात कोरले जाईल तुझे अमर अक्षर. विजय विजय महाडिक कमालीचा फलंदाज आहे. 12 चेंडूमध्ये 31 धावा, 16 चेंडूमध्ये 60 ठोकल्या होत्या त्यानं. 2 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती आणि तो सामना जिंकून दिलेला आहे विजय महाडिकनं. आज चमत्कार आहे इथे या मैदानामध्ये. विजय महाडिक साहेब 97 वरती 6. अजून एक चेंडू टाकायचा आहे. पंच ओव्हर द बेस्ट चेक करतायत तिसऱ्या पंचांकडून आणि मला वाटतंय निर्णय येणार आहे. पंचांना शंका होती त्यामुळे ते गेले, मात्र फेअर डिलिव्हरी आहे. तर याबरोबरच एक डाव इथे संपणार. ही टीम आहे, ही मित्रांची फौज आहे. सचिन भांडे सर, सागर रासकर सर, तिकडे प्रजापती सर, एका बाजूला सचिन भांडे सर, सागर तुपे सर. ही मित्रांची फौज सरांनी जपलेली ही सगळे मित्रमंडळी आहेत आणि या मित्रांनी जपलेले सचिन ढवळे सर देखील आपल्याला दिसतील. मी प्रत्येक पर्वामध्ये बघितलं या सगळ्यांना एकत्र येतात. सरांचा कार्यक्रम असेल तर आपले सगळे कामं बाजूला ठेवतात आणि इथे उपस्थित राहतात. हे खूप महत्व. कोणी कोणासाठी वेळ काढत नाही. नरेश ढोमे म्हटला की चला एक जण मित्र घेऊन येऊ, चल मला सोबत चल, कोणी येत नाही. नको, तुझ्या बरोबर 4-4 दिवस आम्हाला वेळ नाहीये. पण सरांकडे बघा तुम्ही, 7-7 दिवस ही मंडळी अहोरात्र इथे राबतायत. नुसते हजर राहत नाही, राबतात. आणि मित्र कमावणं हे कोणालाही जमत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. मित्रांच्या मदतीला हजर राहावं लागतं. आपली सुद्धा महत्वाची कामं मागं ठेवून मदतीला धावून जावं लागतं. प्रसंगाला उभं राहावं लागतं. बॅटिंग कार्ड जर पाहिला तर सचिन भोसले 0 धावेवर बाद झाले. त्यानंतर शेवटी विजय महाडिक खूप चांगली बॅटिंग केली, पोलिसगिरी दाखवली. अजय पुराणिकचा चांगला खेळ पाहायला मिळाला आणि पुरंदर किंग्स या टीम समोर आता 98 धावांचं लक्ष आहे. दुसरा डाव, भरपूर धावा केल्या आहेत परंतु त्या धावा सेफ राहतील का, त्या धावा डिपेंड केल्या जातील का हे पाहायचं आहे. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजीचा विचार केला तर सचिन 0 धाव, अतुल 5 धावा, अजय पुराणिक 59 धावांची विध्वंसक इनिंग. 18 बॉलमध्ये LBW स्वरूपात ते बाद झाले. अक्षय पोल यांनी ती विकेट प्राप्त केली. विजय महाडिक धावबाच्या स्वरूपात बाद झाले. 31 धावा त्यांच्या बॅटमधून. ऋषिकेश, विशाल, आशिष धावबाच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद. अक्षय पोलला आणखी एक विकेट. लगातार 3 फलंदाज जे खातं उघडू शकले नव्हते आणि निखिल जे नॉट आउट राहिलेत. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीमध्ये पुरंदर किंग्स अतुल क्षीरसागर 1 षटक 12 धावा 2 विकेट त्यांच्या खात्यात. अक्षय पोल 2 षटक 19 धावा 2 विकेट. त्यानंतर आनंद यांनी 1 षटक टाकलं, 18 धावा खर्च केल्या. विवेक थोडेसे महागडे राहिले, एका षटकात 28 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. शैलेश केंद्रे 1 षटक 18 धावा. फॉलो ऑफ विकेट, पहिली विकेट 1 वर, दुसरी विकेट 12 वर, तिसरी विकेट 79, चौथी विकेट 79. म्हणजे 12 पासून 79 पर्यंत ती पार्टनरशिप झाली. त्यानंतर 5वी विकेट 90 वर आली, 6वी विकेट 91 धावांवर आणि 7वी विकेट 97 धावांवर. अर्थातच 6 षटकाच्या समाप्तीनंतर 97 धावा बनवता आल्या आहेत पहिल्या लढतीमध्ये. पहिल्या डावात टीम जंजिरा फायटर्सला. पुरंदर किंग्स संघाला 4थ्या विजेतेपदापासून रोखायचंय तर 98 धावांचं जे लक्ष्य आहे ते डिपेंड करावं लागेल टीम जंजिराला. कुठेही जाऊ नका प्रेक्षको, पाहत रहा प्रहार प्रीमियर लीगचा हा थरार. दुसरा डाव अगदी काही क्षणात आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. हॅलो. ऑल इंडिया ओपनच्या दोन्ही फायनलिस्ट टीम साई कृपा सुपरस्टार आणि व्यंकटेश वॉरियर्स दोन्ही संघांनी वॉर्मअपला सुरुवात करा आणि बरोबर 2 षटकं राहिलेली असतील त्यावेळेस तुम्ही इथे अतिथी कक्षाच्या समोर उभे राहा. आज आपल्या स्पर्धेला मागच्या अनेक पर्वांपासून ज्यांचे अंपायरिंग आपण बघतो अत्यंत स्पष्ट निर्णय असतात आणि योग्य निर्णय देतात आणि विशेष म्हणजे सचिन ढवळे फाउंडेशनचा विश्वास ज्यांनी संपादन केलेला आहे असे आपले सर्वांचे लाडके आणि आवडते पंच अक्षय निर्मल सर. तर अक्षय निर्मल सरांच्या
मातोश्री आणि त्यांच्या सौभाग्यवती या इथे उपस्थित राहिलेल्या आहेत. दोघींचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर मी सकाळी गमतीने सरांना म्हटलं होतं की तुम्हाला मुंबईला जायचं आहे, पण आता जायची आवश्यकता नाही, वहिनी इथेच आलेल्या आहेत. आम्ही वहिनींचं स्वागत करतो आणि अक्षय निर्मल सरांच्या मातोश्रीचंही स्वागत करतो. या ठिकाणी आज समारंभाच्या निमित्तानं आवर्जून ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च केलेला आहे, सरांच्या प्रेमाखातर, विशेष म्हणजे साबिर अली सरांच्या प्रेमाखातर आज आपल्यासमोर एक अत्यंत महान मोठं व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. खरं तर जे अत्यंत सेलिब्रिटींचे लाईव्ह कॉन्सर्ट होत असतात, ते लाईव्ह कॉन्सर्ट जे मॅनेज करतात आणि विशेष म्हणजे अशा अनेक प्रोग्राम्स त्यांनी उभे केलेले, सक्सेस केलेले आहेत. सन्माननीय इम्तियाज भाई इथे उपस्थित आहेत. इम्तियाज भाईंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो आज इम्तियाज सरांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. युवा आहेत आणि आज खूप मोठे मोठे इव्हेंट ते सक्सेस करत असतात. आपल्या या छोट्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवलीत, आम्ही आपलं मनपूर्वक धन्यवाद देतो. सरांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नेहमीच टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाठीमागे उभं असणारे खंबीर मार्गदर्शक सन्मान्य बंडूशेठ भोसले यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्मान्य समीर अण्णा मळेकर पाहुण्यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. सन्मान्य रमेश भाऊ जाधव सरांचा सन्मान संपन्न होतोय. टेनिस क्रिकेटचे एक सुपरस्टार खेळाडू आहेत आणि या ठिकाणी आपले अंपायर अक्षय निर्मल सरांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय सरांच्या सौभाग्यवती उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतो आपण या आपला विनंती करतो आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हा. आपला सन्मान तिथे आम्ही करणार आहोत. टेनिस क्रिकेटसाठी अक्षय निर्मल सरांचं योगदान निश्चित मोठं आहे. क्रिकेटला ज्यांनी क्रिकेटमध्ये सफाई केली आणि चांगले निर्णय देत क्रिकेटला समृद्ध केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय. समालोचन कक्षामधून ओम सोनूने सरांच्या समवेत आपण सामन्याचा आस्वाद घेऊ. पहिला चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद नरेश सर. दुसऱ्या बॉलवर हा चौकार येताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर अक्षय पुलची विकेट येताना पाहायला मिळाली. पुल करण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले, परंतु आल्या पहिल्या बॉलवर हा चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. या लढतीमध्ये आम्ही जिंकण्यासाठी आलोय, आम्ही लढण्यासाठी आलोय. हा संघर्ष कायम राहील, हा संघर्ष शिगेला पोहोचेल. वाईडिच लॉंगॉनला चौकार येत असताना फलंदाजाच्या बॅटमधून अतिशय चांगली बॅटिंग. चौकार या बॉलवर आला. टीमची धावसंख्या पोहोचते आहे. चौकाराच्या मदतीने खातं उघडत असताना 4 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर हा दुसरा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप मिड विकेटला. आणखी एक वेळ रन 4. प्रहार चौकार. प्रहार प्रीमियर लीग मध्ये सातत्याने ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे असे आमचे जवळचे मित्र अक्षयजी निर्मल यांच्या मातोश्री आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आल्या आहेत. दोघींचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि ह्या दोन स्त्रिया ज्या अक्षय यांच्या पंचगिरीच्या क्षेत्राला भरपूर पाठिंबा देत त्यालाच नेहमीच मनोबल वाढवतायत. 8 धाबा धावफलकावर 2 चौकार आलेत. बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. बॉल चाललाय आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थर्ड मॅनला चौकार.
चौकार या बॉलवर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये अक्षय निर्मल यांच्या सौभाग्यवती प्राची निर्मल यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री आदरणीय सुजाता काकू निर्मल ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी काही क्षणात त्यांचा सन्मानही मुख्य मंचावर पार पडणार आहे. परंतु लगातारचे 3 चौकार येताना पाहायला मिळतात आणि या मॅचला ऑन ठेवत असताना फलंदाज विवेक 3 चौकार लगातार 3 बॉलवर ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत आहे. डिस्टन्स बघावं लागेल. बॅटचा स्पर्श साऊंड चांगला. बॉल लॉंग ऑन सीमा पार गेला. जोर का धक्का धीरे से लगा. आला आला षटकार आला. तर मुख्य मंचावर सन्मान या ठिकाणी पार पडतो आहे. अक्षय निर्मल यांच्या सौभाग्यवती प्राचीजी निर्मल यांचा हा सन्मान आदरणीय ढवळे वहिनींच्या शुभ हस्ते पार पडत असताना त्यानंतर अभंग काकू यांच्या शुभ हस्ते पार पडतो आहे आणि त्यानंतर आदरणीय मातोश्री अक्षयजी निर्मल यांच्या सुजाता काकू निर्मल यांचाही सन्मान पार पडेल. परंतु हा बघा आकाशाला गवसणी घालणारा हा फटका. या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष हार्दिक पुनश्च एक वेळ स्वागत आहे प्रहार प्रीमियर लीग मध्ये. ही आहे आपणा सर्वांच्या अभिमानाची स्पर्धा. आणखी एक वेळ अवकाशात आसमानी टोला. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. षटकार आणखी एक आला. काय धमाल मॅच आहे. टार्गेट 98 धावांचं होतं. पहिल्या षटकामध्ये 24 आणल्यात पहिल्या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये पुरंदर किंग्स मागे हटायला तयार नाहीये. आणि सातत्याने जो अंतिम मॅचेस खेळण्याचा एक्सपिरियन्स पुरंदर किंग्स कडे आहे तो एक्सपिरियन्स बघतोय. हा बघा मागचा पाय वाकवत असताना क्रिचच्या डेपचा चांगला वापर केला. वेट केला या बॉलचा आणि वाट लावली या बॉलची. षटकार आला या बॉलवर. काय कमालीचे फटके सजवत असताना चर्चा करत असताना कुटुंबियांसमवेत सन्माननीय सचिनजी ढवळे सर या स्पर्धेचे शिल्पकार. मजा येते या लढतीमध्ये. अंतिम सामन्यात पहिल्या डावात तोडफोड केली अजय पुराणिक विजय महाडिक यांनी. तसंच प्रत्युत्तर देत असताना या लढतीमध्ये फलंदाज विवेक 24 धावा पहिल्या षटकात. प्रहार प्रीमियर लीग अप्लेड बाय ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग. त्यामुळे दर्जा या स्पर्धेचा वाढलाय. आता स्ट्रायकिंग एंडला अतुल जे पहिला बॉल फेस करतील या लढतीमध्ये. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे बॉल साय स्क्रीनवर मस्तक पे दस्तक. षटकार. विवेक नका ते मागे राहत नाही. अतुल क्षीरसागर कसा मागे राहील. शब्द नको रे आता कृतीजे होऊ दे भाषा. तुझ्या पावलांनीच लिहिली जाईल इतिहासाची आशा. सर्व मान्यवर अतिथींना मंचावरती सन्मानित करण्यात येते. आज तुषार बैरागी सरांच्या वहिनी देखील त्यांच्या सौभाग्यवती देखील इथे उपस्थित आहेत. सरांचे अत्यंत जीवाभावाचे सहकारी. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ही सगळी फॅमिली आहे. सचिन ढवळे फाउंडेशन सरांना विविध त्यांच्या उपक्रमांमध्ये मदत करणारी ही टीम आहे. मग सरांचे रक्तदान शिबिर असेल, सरांचे एखाद्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी मदत असेल. वाह वाह वाह. उंच उंच नभांगणात चेंडू आणि इथे विहंग करताना जमिनीवरती पडेल मात्र 6 धावा घेऊन तो खाली आलेला आहे. षटकार. हा फटका नाही तर गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर केलेला थेट प्रहार आहे. प्रहार प्रीमियर लीग मध्ये काय फटका सजवलाय. सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं आणि फटका लगावल्यानंतर विश्वास इतका होता की त्याला माहिती होते की बॉल मैदानाच्या बाहेर पडतोय. आता सचिन ढवळे सरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य परतले कारण पुरंदर किंग्स राजाप्रमाणे बॅटिंग करते आणि जंजिरा फायटर संघाला डॉमिनेट करत असताना या लढतीमध्ये 36ला 1 अशी परिस्थिती पुरंदर किंग्स या संघाची. जशाच तसं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे किंग्सने. रायव्हलरी आहे इथे. फायनलची रायव्हलरी नाही तर सचिन ढवळे सर आणि शिवांश यांच्यामध्ये सुद्धा रायव्हलरी सुरू आहे. शिवांशचा संघ 98 धावा 97 त्याने बनवलं तसं 6 षटकामध्ये 98 धावांचं आव्हान होतं. तर पहिल्या 8 चेंडूमध्ये 36 धावा. 400 पेक्षा जवळ 450चा स्ट्राईक रेट. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे खाली. यास पहिलं यश आणि आता अतुल क्षीरसागरला परतावं लागेल. अजय पुराणिकनं इथं भिंतीची पहिली वीट काढलेली आहे.
दुसरा धक्का लागतोय या ठिकाणी 36 धावांवर. पहिला धक्का पहिल्या षटकात लागला होता अक्षय पोलच्या रूपाने, परंतु आता अतुल सिलसागर जे चांगली बॅटिंग करत होते त्यांना जावं लागेल बाहेर. 2 षटकार लगावले 2 बॉलवर. तिसऱ्या बॉलवर विकेट येते आहे. अजय पुराणिक यांचा हा फुल टॉस बॉल जो वसूल करण्याच्या प्रयत्नात कदाचित पुराणिक यांनीच वसुली केली. विकेट प्राप्त करत असताना या लढतीमध्ये पलटवार पुन्हा एक वेळ जंजिरा फायटर्स टीमचा चढाओढीची मॅच आहे, चढाओढीची लढत आहे आणि या चढाओढीच्या लढतीमध्ये कुठला संघ जिंकेल हे सांगणं सध्या तरी कठीण पाहायला मिळते. आज प्रतिस्पर्धी दोन्ही संघ जंजिरा फायटर्स संघाला विजेतेपद पटकवायचं आहे तर आज 100% प्रयत्न द्यावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. प्रहार प्रीमियर लीगच्या या 14व्या पर्वात आपण पाहत आहात हा अंतिम सामना स्टुडंट हाफचा. यानंतर ऑल इंडिया ओपनचा सुद्धा अंतिम मॅच आपल्या समोर येईल. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 27 मध्ये 62 धावा करायचे आहेत आणि ह्या धावा नरेश सर या मैदानावर इतक्याही शिल्लक नाहीयेत. 36 धावा 2 गड्याचे. कुठलाही स्कोर या मैदानामध्ये सुरक्षित नाहीये. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपण बघतो की 84च्या पुढे कोणी धावांचा पाठलाग करत नव्हतं, पण जसा बाद फेरीचे सामने सुरू झाले पहिल्याच सामन्यामध्ये 94 धावांचा पाठलाग जंजिरा संघानं केला आणि त्यानंतर आपण पाहिलं की ऑल इंडिया ओपन सुरू झालं. 100, 114, 110, 105 धावा इथे अशा कचकड्यासारख्या दाबल्या जाऊ लागल्या, बुलडोझरसा खाली चिरडल्या जाऊ लागल्या. उंच फटका कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक नाही तिथे कोण एक्स्ट्रा कव्हर धावतोय जोरात. 2 धावा निश्चितपणे प्राप्त होत आहेत. तिथे धावफलक पुढे पोहोचणारे वेगात. नवीन फलंदाज निलेश चौधरी दाखल झालेला आहे. विवेक नखाते निलेश चौधरी ही जोडी मैदानामध्ये 38 वरती 2 पुरंदर किंग्स दुसऱ्या षटकामध्ये. नक्कीच चांगली सुरुवात केली आहे. जशाच तसं प्रत्युत्तर रिक्वायर्ड 13.85चा लागतोय. आतापर्यंत या षटकात 14 धावा देत असताना एक विकेट सुद्धा प्राप्त केली आहे अजय पुराणिक यांनी. अर्थातच हा सामना समसमान आहे. या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल या ठिकाणून हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. अपील या बॉलवर दांडीगुल फलंदाज बाद. निलेश चव्हाणच्या रूपाने निलेशच्या रूपाने हा धक्का लागतोय. तिसरा निलेश चौधरी पुरंदर किंग्स संघाला 38 धावांवर. तिसरा हादरा मोहरा गारद. मोठी विकेट आहे. खर तर निलेश साखळीच्या सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी. विवेक नखातेने देखील काही मॅचेस जिंकून दिले होते. इथे बाहेर चालला होता चेंडू, तो ओढून घेतला आतमध्ये, आतली कड लागली आणि तो स्टंपवरती आदळला. प्लेड ऑन फलंदाज निलेश आणि एक मोठी विकेट अजय पुराणिकला. आज फलंदाजीमध्ये उसळलेला महासागर बघितला होता आपण अजय पुराणिक आणि आता गोलंदाजीमध्ये धकधकता तोफखाना बघतोय आपण अजय पुराणिक. आदरणीय सचिन ढवळे सर प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या कामाची पाहणी करत आहेत, त्यांची जाणून घेत आहेत. या सगळ्या स्क्रीन्स आहेत. या सर्व अजय मुंडे यांना आपण बघतोय जे ऑपरेटर आहेत प्रथम स्पोर्ट्स मीडियाचे. खूप छान काम. 10 कॅमेरे त्यांना विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवायचं काम करतात. योग्य स्क्रीनवरती योग्य चित्र प्रेक्षकांवरती प्रेक्षकांच्या समोर आणण्याचं काम करतायत अजय मुंडे. भरपूर मोठी टीम आहे. खरं तर प्रत्येकाचा नामोल्लेख इथे व्हायला हवा होता. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. खूप छान काम 10 दिवसांमध्ये. उंच फटका. काय घडलंय? ग्रहण लागलेलं आहे का? ओ हो सुटला कॅच. जीवदान प्राप्त होईल. अजय पुराणिक कडून झेल सुटलेला आहे. संघनायकाकडून झेल सुटलेला आहे. इतर खेळाडूंकडून सुटला असता तर कदाचित जळते निखारे आले असते, परंतु संघनायकाला बोलायचं कोणी. नवऱ्यानं मारलं, पावसानं झोडपलं आणि राजानं हाकललं तर दात कोणाकडे मागायची, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. संघनायकाच्या बाबतीमध्ये तसंच होणार आहे. पण ठीक आहे, हे 2 विकेट काढलेले आहेत. संघनायकाला तुम्ही कुठल्या तोंडाने बोलणार आहात? 2 विकेट त्यांनी काढलेले आहेत. समोर उधळलेले वारू त्याने रोखलेले आहेत. मदमस्त हत्तींना त्याने झुंज दिलेली आहे आणि आज 2 विकेट काढून आपल्या टीमला पुन्हा एकदा विजयाच्या वाटेवरती अग्रेसर केलेलं अजय पुराणिकनं. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा सांगा. 38 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये आलेल्या आहेत तब्बल 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 24 होत्या. या षटकामध्ये 14. 38 धावा आणि आता 4 षटक शिल्लक आहेत. 4 षटकांमध्ये विजयासाठी तब्बल 60 धावांची आवश्यकता आहे. 38 फलकावरती बनलेले आहेत. अजून
60 धावा विजयासाठी पाहिजेत. 15 धावांची सरासरी अजूनही हवी आहे. शैलेश केंद्रे हा शैलेश न देखील शैलेश निलेश यांची खूप चांगली भागीदारी साखळीतल्या लढतींमध्ये आम्ही पाहिली होती. शैलेश आता मैदानामध्ये आले, त्याच्यासोबत संगणक विवेक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती सचिन भोसले. बंडू शेठ भोसले यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे जमा आहे. सचिन भोसले आणि विजय माडिक यांच्यासाठी मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय, बक्षीस वितरणाच्या गडबडीत ते माझ्याकडे राहू शकतात, आठवणीने घेऊन जा. 2 षटक समाप्तीनंतर 38 धावा, 3 गडी बाद पुरंदर किंग्स. याआधी झेल सुटला. ISPL बॉल ओव्हर षटक सुरुवात झाल्याने पहिल्या बॉलवर कटचा हा फटका लगवत असताना रन मिळत आहेत 4. चौकाराने या नवीन षटकाची सुरुवात केली आहे. सचिन भोसले आलेत आणि पहिल्याच बॉलवर चौकाराने त्यांचं स्वागत केलंय कॅप्टन विवेक यांनी. सांगोल्याचं पाणी आहे आणि काय धुमाकूळ घातलेलं आहे, इथं महापूर आणलेलं या पाण्यानं या मैदानामध्ये. विवेक नखाते सरांचा आवडता शिष्य आहे आणि त्याचबरोबर एक दमदार फलंदाज सुद्धा आहे. धावा 4. सचिन भोसलेला पहिल्या चेंडूवरती मोठ्या आक्रमणाला सामोरं जावं लागेल. विवेक नखाते हा जात्याचा आक्रमक आहे, त्याला चेंडू फक्त सीमारेषेबाहेर ठोकायला आवडतं आणि तो आवडीचं खाद्य प्रत्येक वेळेस मिळवतोच. 42 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विवेक नखाते ऑन स्ट्राईक. ओ हो खाना खराब हुआ. इथे कधी कधी होतं असं, बाहेरचा जाणारा चेंडू होता आणि खरं तर आज ज्या पद्धतीनं तो खेळत होता असं वाटत होतं की षड्रिपूंवरती त्याने विजय मिळवलेला आहे, पण बाहेर जाणाऱ्या चेंडूकडे त्याची बॅट ओढली गेली आणि तिथेच घात झाला. बाद होती फलंदाज विवेक नखाते. संघनायक बाद, नेता पडला, आता जागा कोण घेणार आहे. आउटस्विंग टाकण्याचा प्रयत्न होता. ISPL बॉल ओव्हर षटक सुरू आहे आणि पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सचिन भोसले यांचा हा पलटवार पाहायला मिळतोय. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा, बॅटची कडा घेतली. निमंत्रण होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा आणि कॅप्टन गारद झालाय. सेनापती मैदानाच्या बाहेर चाललाय विवेक नखातेच्या रूपाने. हा मोठा धक्का आहे कारण चांगल्या फॉर्म मध्ये होते विवेक. पुरंदरच्या लढाईचा इतिहास आहे. फतेह खान स्वराज्यावरती चालून आला होता, शिवरायांनी पुरंदर कूटनीतीचा वापर करून जिंकला होता आणि त्यावेळेस तर सेनापती होते वीर बाजी पासलकर. पहिल्याच लढाईमध्ये वीर बाजी पासलकर रणारंगणात पडले होते, परंतु मावळ्यांनी लढाई सोडली नाही. नेता पडलेला असताना सुद्धा फतेह खानाच्या सैन्यावरती तुटून पडले आणि फतेह खानाला स्वराज्याच्या बाहेर घोड नदीच्या पलीकडं पिटाळून लावला होता. हा इतिहास आहे. नेता पडल्यानंतर मराठ्यांनी कधीच माघार घेतली नाही. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, मात्र फसलेला. अशी एकच लढाई नाहीये. प्रतापराव गुजर नेसरीच्या खिंडीत बहलोल खानावरती चालून गेले होते 6 सरदारांबरोबर. 7ही जण त्या लढाईमध्ये कामी आले होते. हंबीर मामा मोहिते पुढे आले, सैन्य घेतलं आणि नेसरीच्या खिंडीत परत एकदा खानावरती तुटून पडले. नेता पडलेला असताना सुद्धा खानाला स्वराज्याच्या बाहेर पिटाळलं होतं. मराठ्यांनी लढाई जिंकली होती. बघा मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते आले. बॅकफुटवरून रूम क्रिएट करत असताना कट लगावण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा लागली. ISPL बॉल ओव्हर षटक सुरू आहे. ISPLची सलगनी ती स्पर्धा आणि नशिबाची साथ होती की या अगोदरचे फलंदाज प्लेड ऑन बाद झाले होते, त्यासारखे बाद झाले नाही आहेत. आणखी एक डॉट बॉल. सचिन भोसले अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना एक महत्त्वाचे खेळाडू आहेत जंजिरा फायटर्स या टीमचे. विजेतेपद शोधते आहे जंजिरा फायटर्स. पुरंदर किंग्स सारख्या मोठ्या संघाला पराजित करून ते विजेतेपद पटकावं लागेल आणि हे काम थोडंसं कठीण आहे. पुन्हा एक वेळ आउटस्विंगर, खूप चांगला टप्पा हाताळलाय आणि अतिशय चांगल्या कंट्रोलने गोलंदाजी करतात सचिन भोसले या ISPL बॉल ओव्हर षटकामध्ये. बघूया सैरभैर झालेलं सैन्य शैलेश केंद्रे, अक्षय कसे आपल्या ताब्यात घेत आहेत ही लढाई आणि किल्ला जिंकून देत आहेत. हा पराक्रम आहे, पराक्रमाची गाथा आहे. अशा अनेक लढाई आहेत महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेल्या. कोंढाण्याची लढाई आठवा, तानाजी मालुसरे सुभेदार लढाईचे नेतृत्व करत होते. उदय भानू विरुद्ध लढताना पडले आणि तिथेच सूर्याजीनं लढाई हातात घेतली. शेलार मामा उदय भानूवरती धावून गेले. नेता पडलेला असताना सुद्धा लढाई जिंकलेली आहे. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय सचिन भोसलेला. ISPL बॉल ओव्हर षटकामध्ये धावसंख्या 42 वर थांबलेली. आता बॉल शिल्लक आहेत. या लढतीमध्ये 19 56 ची गरज.
ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, कंट्रोलमध्ये नव्हते हा फटका खेळत असताना. बॅटच्या आतली कडा, बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये, इन फ्रंट द स्क्वेअर खेळत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये आणि या दोन धावांच्या मदतीने षटक समाप्त होत आहेत. तीन षटक 44ला 4 पुरंदर किंग्स या टीमची धावसंख्या. 98 धावांचं लक्ष्य आणि 18 बॉलचा खेळ शिल्लक उरलाय. धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी किंग्सला 54. जबरदस्त मॅच मैदानामध्ये सुरू आहे. संघनायक परतल्यानंतर थोडीशी अडचण जरूर तयार झाली. सचिन भोसलेने पहिल्या बॉलवरती चौकार स्वीकारला होता, मात्र त्यानंतर काय कमबॅक केलेला आहे. सामना आता हळूहळू, जो संघ पहिल्या षटकामध्ये विजय रथावरती आरूढ होता त्यांचा रथ मात्र इथं रोखण्याचा प्रयत्न सचिन भोसलेने केलेला आहे. आपण नेता पडल्यानंतर जिंकलेल्या लढाईंची चर्चा करतो. अजून एक लढाई सांगतो तुम्हाला. छत्रपती संभाजीराजे छत्रपती झालेले होते. औरंगजेब 6 लाखांची फौज घेऊन स्वराज्यावरती आला होता. त्याचे अनेक सरदार महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये धुमाकूळ घालत होते. त्याच्यातलाच एक सर्जा खान हा स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालत असताना तळबीड जवळ, म्हणजे मला वाटतं सातारा कराड जवळ तळबीड आहे, तळबीड जवळ मोठी लढाई झाली होती. हंबीर मामा मोहिते आणि सर्जा खान यांच्यामध्ये. तर एक चांगला फटका, इथे धावा मिळतील 4. चौकाराबरोबर धाव फलकाला पुन्हा एकदा धुमारे फुटलेले आहेत. एक तोफेचा गोळा मांडीवरती आदळला होता, तो सरसेनापती हंबीर मामा मोहिते यांच्या, आणि ते लढाईत पडले होते, पण मराठ्यांनी कच खाल्ली नाही. सर्जा खानाचा पराभव केला. नेता पडलेला असताना सुद्धा इथे कोणीतरी येतो आणि युद्ध जिंकून देतो. ती सध्या लढाई पाहायला मिळते. नेता बाद झाल्यानंतर सेना लढते आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वेळ टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. याही वेळी ताकदीने बॅट फिरवली होती. बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येऊन विकेट कीपरकडे चाललाय. आणि नरेश ढोमे सरांना का महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह म्हटले जातं, कारण त्यांच्याकडे तो शब्दसाठा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळे संदर्भ आहेत, आणि त्याचमुळे या समालोचन क्षेत्रामधील सर्वात जास्त शब्दसाठा असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला बॉलच्या खाली, विकेट, फलंदाज बाद. या मॅच मध्ये पलटवार शैलेश केंद्रे बॅक टू दी पविलियन. विजय महाडिक PSI पोलीसगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना शैलेश केंद्रेला जाळ्यात अडकवलेत, बेड्या ठोकल्यात आणि 48 धावांना वर 5वा धक्का पुरंदर किंग्स टीमला लागतो आहे. बघा, विजय महाडिक यांचा हा लेग कटर होता जो ओळखता आला नाही, आणि पोलीसगिरी मैदानाच्या आतमध्ये बेड्या ठोकलेत. केंद्रेला आणि शैलेश बाद होत आहेत. आधी निलेश परतले, आता शैलेश परततायत, विवेकही परतले आहेत. टीमच्या अडचणी वाढतायत, किंग्स दबावात आहे. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. पुरंदर आता अडचणीत सापडलेला आहे. अडचणीत सापडलेला असताना तारणहार कोण आहे? दिलेर खान, मिर्जाराजे जयसिंह पुरंदरावरती चालून आले होते. जे शेजारच्या वज्रगडावरती तोफा चढवल्या त्यांनी, तिथून पुरंदरवरती हल्ला चढवला होता. बुरुज ढासळलेला होता, काळ बुरुज पडला होता. सफेद बुरुजामध्ये मराठ्यांचा दारुगाळा होता, त्याचा अचानक स्फोट झाला. 80 मावळे असे हवेत उडाले होते, आणि त्यावेळेस निर्णय घेतला मुरारबाजींनी. मावळे होते ते बरोबर घेतले आणि तटावरून उड्या फेकत ते दिलेर खानाला सामोरे आले. काय पराक्रम होता तो. फुल टॉस बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील या बॉलवर कशासाठी होती, कदाचित फलंदाज बाद होत आहेत. विकेट येते, क्लीन बॉलच्या स्वरूपात विकेट येते की काय, काय चेक होते, कदाचित ते चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांना काय घडतं या बॉलवर हे पाहायचं आहे. सुरुवातीला काही कळलंच नाही, फलंदाजाने सुद्धा क्रीज सोडली होती, त्यानंतर खेळाडू सुद्धा सेलिब्रेशन करत होते. 48 धावा धाव फलकावर आहेत. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरील प्रथम स्पोर्ट मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून बघा. हो, स्टंपला हा बॉल लागलाय, स्टंपला बॉल लागलाय, परंतु तिसऱ्या पंचांकडे वाटचाल, टीव्ही अंपायरकडे वाटचाल केली आहे. ऑनफिल्ड पंचांनी कमरेच्या वर हा बॉल आहे का हे तिसऱ्या पंचांना चेक करायचंय, टीव्ही अंपायरला चेक करायचंय. प्रहार प्रीमियर लीगचं हे 14वं पर्व तुम्ही पाहत आहात. एक दमदार स्पर्धा, दैदिप्यमान स्पर्धा, महाराष्ट्राच्या टेनिस बॉलला वेड करणारी स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला या 14व्या पर्वात. काय मॅच आपण बघतोय. फायनलचा सामना होता. काय सुरुवात झाली होती. विवेक नखाते अक्षरशः गोलंदाजांचा फडशा पाडत होता, पण सचिन भोसले पुढे आला. पहिल्या चेंडूवरती चौकार मारताना एक खाद्य दिलं, आमिष दिलं,
आणि दुसऱ्या चेंडूवरती उंच फटका मारताना फसवलं त्यानं विवेक नकातेला आणि तिथून पुढे सामन्याचा रंग बदललेला. यू टर्न होता तो. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याकडे लाल लाईट किंवा हिरवी लाल लाईट इथे लागलेली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक फलंदाज इथे गमावलेला आहे पुरंदर किंग्सनं. लढायांची चर्चा सुरू होती पुरंदरवरती ज्यावेळेस मुरारबाजी निघाले होते आपल्या समशरीनं मोगलांना कापत निघाले होते. त्यांचा तो पराक्रम बघितला दिलेर खानाने आणि सांगितलं तू औरंगजेबाचा कौल घे तुला सेनापती कर. अरे तुझा कौल तो काय धुडकावून लावलं. पण इथे डाव साधला आणि एक लांबून बाण आला सुसू करत आणि त्यानं मुरारबाईच्या कंठांचा वेध घेतला. शरीर खाली पडलं होतं पण मुरारबाजी तरी सुद्धा मराठ्यांनी युद्ध थांबवलं नव्हतं. त्या दिवसभर युद्ध सुरूच होतं. मात्र शिवरायांनी निर्णय घेतला की आता थांबवावं लागेल आणि मग दुसऱ्या दिवशी युद्ध थांबलं. तह झाला. 23 किल्ले दिले गेले. पण त्यानंतर स्वराज्यामध्ये शिवरायांनी पुन्हा सगळे किल्ले जिंकून घेतले. जाऊया मैदानामध्ये. एक धाव इथे मिळणार आहे. बाहेरची कडगे चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये पोहोचेल. एका धावेबरोबर 49 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुरंदर किंग्स. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. विजय महाडिकच्या हातामध्ये चेंडू आलेला आहे. 2 विकेट काढल्यात त्यानं. 5 धावा खर्च केलेल्या आहेत केवळ. आणि पुन्हा एकदा इथे जंजिरा अभेद्य राहील का जंजिरा अजिंक्य राहील का आता हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नक्कीच आता 13 बॉलचा खेळ शिल्लक उरला. 49 ला 6 अशी परिस्थिती आहे किंग्सची. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर 1 विजय महाडिक. काय पोलिसगिरी मैदानाच्या आतमध्ये. या षटकात 5 धावा 2 विकेट. मॅचला कलाटणी देणारं षटक पाहायला मिळतंय आणि जंजिरा फायटर संघाने जी फाईट केली आहे पुरंदर किंग्स संघाला दबावात टाकलंय. क्रिकेट बरोबर तुम्हाला शिवचरित्र ऐकायला मिळते. यापेक्षा काय हवं. प्रहार प्रीमियर लीग आणि नरेश ढोमे सर जर असतील तर क्रिकेटही आहे शिवचरित्रही आहे आणि त्याचबरोबर संदर्भही आहेत. 49 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी अजून 49 धावांची गरज आहे. अर्ध लक्ष इथे पार झालेले. अर्ध लक्ष अजून ओलांडायचं आहे. संघनायक बाद झाल्यानंतर थोडीशी त्रेधा तिरपीट थोडीशी तारंबळ उडालेली आहे. मात्र शिवचरित्राचा अजून आपण अभ्यास केला असेल तर लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचं निधन झालं होतं. स्वराज्यामध्ये अंतर्गत बंडाळी माजलेले होते. छत्रपती संभाजीराजे पुरंदरगडावरती होते. त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्याची सूत्र हातात घेतली आणि त्याच वेळेस औरंगजेबाची फौज स्वराज्यावरती आली होती. प्रसंग कठीण होता. छत्रपती शंभूराजांचं निधन पुढे 9 वर्षात झालेलं आहे. औरंगजेब स्वराज्यामध्येच आहे. छत्रपती राजाराम छत्रपती झालेले आहेत. त्यांनी राजधानी रायगडावरून जिंजी हलवली परंतु स्वराज्य पडू दिलं नाही. पुढे महाराणी ताराराणी पुढे शाहूराजे आणि स्वराज्य फुलत राहिलं बहरत राहिलं. अखेर अटके पार झेंडे मराठ्याने लावले. नेता पडला म्हणून लढाई संपत नाही. कोणीतरी पुढे यायला पाहिजे. युद्ध हातात घ्यायला पाहिजे. लढाई हातात घ्यायला पाहिजे आणि जिंकून द्यायला पाहिजे. आता पुरंदरमध्ये असा कोण शिलेदार आहे तो पुढे येईल आणि ही लढाई जिंकून देईल. सध्या तरी धाबे धनानलेत पुरंदर किंग्स संघाचे. दबावात आहे ही टीम. रन बनवू शकतात परंतु स्लोअर 1चा किती चांगला वापर करतात संकेत पाटील. या आधीच्या षटकात विजय महाडिक यांनी तेच केलं. खूप चांगलं पुनरागमन या लढतीमध्ये पुरंदर किंग्स संघाविरोधात खेळत असताना जंजिरा फायटर्स अर्थातच शिवांची टीम ज्या टीमला शिवान सपोर्ट करतोय ती टीम आता ड्रायव्हिंग सीटवर आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. काऊ कॉर्नर वाईडिच लॉंग ऑन मध्ये. बॉल सीमा पार. रन 4. प्रहार चौकार. जंजिरा संघ मला वाटतंय त्यांनी क्षेत्ररक्षक आणले नाही कमांडो आणले. छातीचा कोट करतायत. चेंडू अडवतायत. अखेर एक थोडीशी चूक झाली इथे आणि 4 धावा मिळाल्या. पायचे मिड विकेटला फुल टॉस होता. फिरवला होता चेंडू आणि तिथे मिड विकेट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पहा काय झेप घेतली त्यानं तिथे. दुर्दैवी ठरला. 4 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा यस चेंडू हलकासा ऑफ ड्राईव्ह होता. विशालकडे डीप लॉंग ऑफला पोहोचणार आहे. 1 धाव तिथून येणार आहे. 55 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. लक्ष मोठे लक्ष कठीण आहे परंतु कठीण समय येता कोण कामास येतो आम्हाला तोच बघायचा आहे की जो कोण आहे इथे पराक्रम दाखवेल. हा बॉल महत्वाचा आहे. 8 मध्ये 43. या बॉलवर षटकार पाहिजे म्हणजे पाहिजे. मोठ्या फटक्याची गरज. बॅटची कडा आणि विकेट कीपरकडनं कॅच ड्रॉप. काय घडलं या बॉलवर. विकेट कीपरकडनं झेल सुटतोय. त्यानंतर झेल सुटल्यानंतर बॉल शरीराला आदळताना दिसतोय. वेगळंच काही घडताना पाहायला मिळतं. हे खूप कमी वेळा चित्र असे क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. संकेत पाटीलने चान्स क्रिएट केला परंतु तो मिस केला विकेट कीपरने. अजय पुराणिक थोडासा गडबडलेला दिसला. चेंडू त्याच्याकडे अगदी सहज होता. हातात पकडलेलं होतं त्यानं
पण काय झालं नक्की, कुठेतरी स्नायू दुखावलेला आहे, कुठेतरी अशी काहीतरी परिस्थिती उद्भवली त्याची आणि त्यामुळंच त्याने चेंडू हातातून सोडून दिलेला आहे. जरूर 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 कॅच पकडताना आणि ह्या खेळाडूंसाठी एवढं सोपं नाही आहे ते, कारण तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करणारे खेळाडू नाहीत. स्पर्धा 6 महिन्यातून येते आणि त्यावेळेस मग मैदानावरती यायचं, कुठली प्रॅक्टिस नसताना उभं राहायचं आणि त्याच्यानंतर 5 मॅच साखळीमध्ये, त्यानंतर क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल अशा 8 मॅच सलग खेळायच्या 6-6, 7-7 षटकांच्या फिटनेस राखणं कठीण आहे. बघूया हर्षवर्धन स्ट्राईक एंडवरती, अक्षय नॉन स्ट्राईक एंडवरती 55 धावा, 6 गडी बाद. रिक्वायर रन रेट आता खूप मोठा झालेला आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 6 धावा घेऊन सुद्धा इथे आता लढत जिंकणं थोडंसं कठीण आहे. एकतर्फी होतोय हा सामना. जंजिरा फायटर्स विजेत्या पदाच्या दिशेने वाटचाल करत असताना हर्षवर्धनवर दबाव टाकलाय. 5 षटक 55, 6 गडी बाद आणि आता चाहूल लागली आहे ऑल इंडिया ओपनच्या फायनलची. प्रेक्षक त्यासाठीच किती वेळापासून थांबले आहेत, परंतु याही मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स अजय पुराणिक, विजय महाडिक यांनी जी पहिल्या डावात बॅटिंग केली, दुसऱ्या डावात चांगली बॅटिंग केली कॅप्टनने, परंतु त्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावलेला नाहीये आणि 6 मध्ये 43. कदाचित या मॅचमध्ये पकड मजबूत आहे जंजिरा फायटर्स संघाची. जरूर 6 मध्ये 43 लक्ष कठीण आहे, पण विचार करा कारतलब खानाला उंबरखिंडीमध्ये शिवाजी राजांनी घेतला होता. 30,000ची फौज शिवाजी महाराजांक 600 मावळे, 600 विरुद्ध 30,000, 6 चेंडूमध्ये 43ची काय कथा आहे. पहिला आलाय की नो बॉल, चमत्कारला नमस्कार आहे आणि नमस्कार करायला प्रहार प्रीमियर लीग आहे. हा नो बॉल आला, फ्री हिट बॉल. यानंतरच्या बॉलवर जर षटकार आला तर मॅच मध्ये पुन्हा वापसी होऊ शकते का, कारण अपेक्षा असेल आता अशा काही एक्स्ट्रा धावांची, एक्स्ट्रा बॉलची टीम पुरंदर किंग्सला. अजून तुम्हाला घेऊन जातो. बहादूर खानाकडे 5,000, रामजी पांगेऱ्याकडे 700. अजून सांगतो तुम्हाला, घोडखिंडीमध्ये बाजी प्रभूंकडे 300, सिद्धी मसूदकडे 5,000. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. आज पूर्ण शिवचरित्रच ऐकायला मिळेल असं जाणवते आहे आणि यापेक्षा काय नशीब असू शकते की प्रीमियर लीग मध्ये आलो आणि क्रिकेट तर नेहमी आपण कव्हर करतो, शिवचरित्र सातत्याने कानावरती शब्द पडतात, यापेक्षा काय हवंय. हे पराक्रम आहे, ही पराक्रमाची गाथा आहे, आपल्याला अभिमान आहे या पराक्रमाचा आणि त्यामुळंच मैदानामध्ये थोडासा इतिहास सांगून मॅचची लज्जत वाढवण्याचा प्रयत्न असतो. काही लोकांना आवडत नाही या गोष्टी, ते म्हणतात की नाही ते मॅचवरच बोललं पाहिजे, पण मॅच चांगली आहे आणि घेऊ आपण या मॅचचा आस्वाद. ओम सोनूने सर माझ्या समवेत आहेत, तुम्ही मॅचमधून कुठेही बाहेर जाणार नाहीत. फलकावरती धावा 60 आहेत, 4 चेंडू आता शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात अजून 38. 4 चेंडू 38. मगाशी बघा ना तुम्ही, विजय महाडिकनं 2 चेंडूमध्ये 14 ठोकल्यात, म्हणजे गेलेली मॅच होती पुन्हा खेचून आणलेली, तर इथे 4 चेंडूमध्ये 38 होऊ शकतात. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. जंजिरा फायटर्स ड्रायव्हिंग सीटवर विजेते पदाच्या दिशेने प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात वाटचाल करते. खूप लढले, खूप संघर्ष केला जिद्दीने, मेहनतीने आणि आता ती ट्रॉफी दिसते ज्या ट्रॉफीसाठी स्वप्न पाहिलं होतं. या 14व्या पर्वात पुरंदर किंग्स सारख्या मातब्बर संघाला पराजयाच्या खाईत ढकलताना दिसते फायटर्स. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. हाई बॉल कमी गतीने टाकला, ओळखता आलेला नाहीये, बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज विजय बॉलच्या खाली, विजयने कॅच पकडलाय आणि कदाचित विजयही पकडलाय. जबरदस्त कॅच. विजय महाडिक पुन्हा एकदा इथे संघाच्या मदतीला धावून आलेला आहे. विजय महाडिक मगाशी त्यानं जो सामना खेचून आणला होता, 16 चेंडूमध्ये 60 धावा टोकल्या सेमीफायनल मध्ये, आता 10 धावा 3 विकेट काढल्यात विजय महाडिक. सगळीकडे जिथे गरज असेल तिथे विजय महाडिक येतो आणि किल्ला जिंकून देतो. जिथे परिस्थिती बिकट तिथे PSI विजय महाडिक तिकट आणि तिकट बॅटिंग तिकट बॉलिंग केली आहे. परंतु या लढतीमध्ये आणखी एक लढत होती, विसरून चालणार नाहीये. सचिन ढवळे सर आणि शिवांश ढवळे यांची, आणि या लढतीमध्ये शिवांश ढवळे अग्रेसर आहे. या लढतीमध्ये अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत 1 पाऊल पुढे चाललाय शिवांश. जंजिरा फायटर्स विजयाच्या दिशेने वाटचाल करते, त्यामुळे शिवांश खुश आहे आणि मला वाटतं तो 2-3 दिवस तरी सरांना त्रास दिली या विजयाबद्दल सातत्याने घरामध्ये. बॅकफुटवरून पंच करण्याचा प्रयत्न, फक्त औपचारिकता बाकी राहिली या लढतीमध्ये. 1 रन या बॉलवर मिळेल. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे सरसावते आहे, फक्त औपचारिकता बाकी.
61 धावा, एक बॉल 37 ची गरज आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. विजेते पदाच्या दिशेने आगेकूच करत असताना टीम जंजिरा फायटर्स आणि याच बरोबर प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वात स्टुडंट हबचे विजेते बनत आहेत टीम जंजिरा फायटर्स. हा शेवटचा बॉल निर्धाव टाकत असताना जंजिरा फायटर्स संघाने जे विचार केला होता, जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न सत्यात उतरवत असताना पुरंदर किंग सारख्या मातब्बर संघाला पराजयाचा धक्का. आणि शिवांश बघा टी शर्ट काढून ते सेलिब्रेशन करतोय. अजय पुराणिक यांनी डोक्यावर घेत शिवांशला हा जल्लोष सुरू केला आहे. पुरंदर किंग सारख्या मातब्बर संघाचा पराजय आणि विजय जंजिरा फायटर्स संघाने 36 धावांनी खेचून आणलाय आणि हे विजेतेपद पटकावलंय. दगदगची छाती, डोळ्यात ज्वालांचा प्रकाश, धावा धावांतून उगवला पराक्रमाचा सुवास. शत्रूच्या तटाला फोडून काढली अभेद्य भिंत, वीरांच्या नावांचा गजर. विजय महाडिक झाला रणांगणाचा दिंड. दमदार मॅच, दमदार खेळ, अत्यंत जबरदस्त सामना. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी इथे पहिल्यांदा जंजिरा फायटर संघानं तिसऱ्यांदा उंचावला करंडक. थर्ड टाइम 8व्या सीझनचे विजेते, 9व्या सीझनचे विजेते आणि आता पुन्हा 14व्या सीझनचे विजेते. खुल्या गटातील खेळाडूंना विनंती, आपल्याला प्रॅक्टिस करायला वेळ नाहीये. मी तुम्हाला मगाशी सूचना दिल्या होत्या, वॉर्मअप तुम्ही बाहेर करा. आपल्याला लगेच ग्राउंडमध्ये यायचे, फायनल सुरू करायचे. ओपनचे सगळे खेळाडू लाईनअपसाठी अतिथी कक्षाच्या समोर या. ओपनचे सगळे खेळाडू लाईनअपसाठी अतिथी कक्षाच्या समोर या. ओपनचे सगळे खेळाडू लाईनअपसाठी अतिथी कक्षाच्या समोर या. ओपनचे सगळे खेळाडू आपण लाईनअपसाठी अतिथी कक्षाच्या समोर या. मी दोन्ही संघांना विनंती करतो. व्यंकटेश वॉरियर्स आणि साई कृपा सुपरस्टार दोन्ही फायनलिस्ट. जबरदस्त स्पर्धा राहिली, अद्भुत प्रवास राहिला 14व्या हंगामातला. खरं तर दरवर्षी प्रहार प्रीमियर लीग आणि पाऊस हे अत्यंत जवळचं समीकरण होतं. आपले 2 सीझनमध्ये आपल्याला फायनल कव्हर करता आलेली नव्हती, पण यावर्षी वरुण राजाने आपल्यावरती कृपा केलेली, त्याचा आम्ही मनापासून आभार मानतो. आणि त्यामुळंच ही स्पर्धा, खरं तर संकटाचे ढग आले होते पण ते आता दूर झालेले आहेत आणि आपली फायनल अगदी यशस्वीपणे संपन्न होणार आहे. व्यंकटेश वॉरियर्स विनंती करतो आपण या, आणि बरोबरच साई कृपा सुपरस्टार या संघाला विनंती करतो आपण या. 2 तगड्या फौजांमध्ये एक जबरदस्त युद्ध आपल्याला आता बघायला मिळणार आहे आणि आज या युद्धाचा प्रत्यक्षात आस्वाद आपण या मैदानामध्ये घेणार आहोत. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी या दोन्ही यूट्यूब चॅनलवरती जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला देखील आज पुन्हा एकदा अद्भुत क्रिकेटचा आविष्कार प्रहार प्रीमियर लीगमध्ये बघायला मिळणार आहे आणि तो क्षण आता थोड्याच वेळामध्ये आपल्या पुढ्यात येणार आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण मला वाटतं बक्षीस वितरण समारंभामध्येच आपण देऊ. दोन्ही संघांनी नोंद घ्या. फायनलचा मॅन ऑफ द मॅच हा बक्षीस वितरण समारंभामध्येच दिला जाईल, त्यामुळे आपण थांबून राहा, कुठेही जाऊ नका. जी बक्षीस आहेत वैयक्तिक बक्षिसं ती देखील तिथेच दिली जातील. आज या स्पर्धेला 2 दिवस ज्यांचा आवाज आपल्याला लाभलेला आहे, IPL मध्ये ज्यांना आपण ऐकलं, प्रो कबड्डीमध्ये ज्यांना आपण ऐकलं, अल्टिमेट खो खो मध्ये ज्यांना आपण ऐकलं, मी कुणाल दाते सरांना विनंती करतो आपण या. फायनलच्या अगदी अगोदरच आम्ही घोषित करतोय की वैयक्तिक बक्षिसं जी आहेत, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज किंवा मॅन ऑफ द सिरीज, मग सचिन ढवळे प्रहार मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी असेल
किंवा ऑल इंडिया ओपन पूल असेल, या दोन्ही पूलसाठी बक्षिसं ही अंतिम 5 संघांना दिली जाणार आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या स्पर्धेमध्ये अंतिम 4 संघांना आणि ऑल इंडिया ओपन पूलमध्ये अंतिम 5 संघांमध्ये खेळाडू जे हायेस्ट MVP असतील तर त्यांनाच ही बक्षिसं मिळणार आहेत. मी कुणाल दाते सरांना विनंती करतो, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. दोन्ही संघांना विनंती, आपली टीम लिस्ट द्या. अंतिम 11 खेळाडूंची यादी आम्हाला मिळाली पाहिजे, त्यामुळं इम्पॅक्ट प्लेअर कोण आहे हे आम्हाला समजेल. तुम्ही 11 खेळाडूंची यादी दिल्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. व्यंकटेश वॉरियर, साई कृपा सुपरस्टार, सेम टीम असं म्हटलेलं आहे व्यंकटेश वॉरियर्सनं. साई कृपा सुपरस्टार मध्ये 2 चेंजेस आहेत, तर ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. स्कोरर माने सरांपर्यंत ही यादी, ही माहिती आपण पोहोचवा, जेणेकरून मॅच अधिक सुलभपणे आपल्या समोर येईल. मंतरलेला प्रवास होता, मागचे 7 दिवस आणि रात्र, मोठं स्केड्यूल होतं. सकाळी 8 वाजता मॅच सुरू होतो, त्या रात्री 1, 1:30, 2 पर्यंत काही दिवस आपण मॅच खेळलोय. आमचे सगळे कॅमेरामन सततपणे 16-16 तास त्यांनी काम केलेलं आहे. आमचे अंपायर 16-16 तास काम करत होते. आमचे कॉमेंटेटर्स 16-16 तास काम करत होते. तर स्कोरर्स काम करत होते. आयोजक सातत्यानं प्रत्येक क्षणावरती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून होते. आणि त्यामुळंच मागच्या 7 दिवसांमध्ये एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा, जिथे 800 खेळाडू खेळलेत, लीग पद्धतीने खेळले, आणि आज हा सोहळा सफळ संपूर्ण होतोय. याजसाठी केला होता अट्टहास, आजचा दिवस गोड व्हावा. आज निश्चिते पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कौतुक वाटे झालिया वेचावे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणिली तोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. अत्यंत खेळीमेळीचं वातावरण, सचिन ढवळे फाउंडेशनची मेहनत, सचिन ढवळे सरांची संकल्पना आणि प्रहार प्रीमियर लीगचं हे 14वं पर्व आता यशाच्या शिखरावरती आरूढ होताना आपण बघतोय. मी कुणाल दाते सरांना विनंती करतो, आपण टॉससाठी मैदानामध्ये जायचं आहे आणि टॉस कव्हर करायचा आहे.